जय भीम सर. सगळ्यांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमोबुद्धाय, नमस्कार. खूप भारताच्या जी. म्हणावं आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बरेच लोकांनी जॉईन केलं आहे. भारताबाहेरमध्ये राहणारंसुद्धा बरेच लोकांनी आपल्या ह्या क्लासला जॉईन केलं आहे. त्याचबरोबर भंते सुमेध नागसेन यांच्याकडनं सुद्धा बरेच उपासक उपासिका जॉईन झाले आहेत. इतरांनी माईक बंद करा. खूप साऱ्या सूचना आहेत आजच्या ह्या पहिल्या लेक्चरमध्ये. आपण आज इंट्रोडक्शन पण घेऊया. त्याचबरोबर काही नियमावली आहेत, त्याचंसुद्धा आपण पालन कसं करू पुढच्या ह्या 5-1 महिन्यांमध्ये, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. त्याचबरोबर आपण काय शिकणार आहोत ते तर पुढे कळेलच, पण कसं शिकणार आहोत, कशी पद्धत आहे, कसं फॉर्मॅटमध्ये आपण शिकूया, ठीक आहे, ते मी आज सांगेल. त्याचबरोबर थोडं पाली भाषा काय याच्यावरती आपण थोडंसं चर्चा करूया, थोडीशी माहिती घेऊया. हा आपला इंट्रोडक्शन लेक्चर आहे. बरेच लोकांना अशी लिंक पाठवली गेली आहे आणि अभिधम्मत संघच्या क्लासमधले पण काही विद्यार्थ्यांनी जॉईन केलं आहे. समजा ही लिंक तुम्ही आता आजपुरता ह्या लेक्चरपुरता तुमच्या इतर मित्रपरिवाराला पाठवू शकतात. आजचं हे समजा पहिले लेक्चर आहे, डेमो लेक्चर आहे समजा, ठीक आहे, असं म्हणून की त्यांना एक कल्पना येईल की बाबा पालीचा वर्ग चालतात कसे चालतात, ठीक आहे, ह्याच्यासाठी. मग पुढच्या लेक्चरपासून आपण एकदम प्रॉपरली सुरू करूया, ठीक आहे. आजचं लेक्चर हे 8:15 8:30पर्यंत चालू शकतं. आपला जो नेहमीचा टायमिंग असेल हा 7 7:15पर्यंत सुरू केलं तर 7:15 ते 8:30पर्यंत आपला 1 ते सव्वा तास ते 1.5 तासापर्यंत समजा आपला क्लास चालतो. डिपेंड्स टॉपिक कसा आहे त्याच्यावरती, ठीक आहे. बाकी इतर विषयांवरती मी येईलच, ठीक आहे, चालेल. परत एकदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी धम्मसंघांच्या या पाली व्याकरणाच्या कोर्समध्ये मी धर्मपाल साळुंके पुन्हा एकदा स्वागत करतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं वेलकम आहे. भंते सुमेध नागसेंची आपण काही बोलाल भंतेजी? आपण तुमचा माईक सुरू करू शकतात. इतरांनी आपला माईक बंद करा. बाकी क्लासमध्ये 1-2 सूचना देतो. आधी आपल्या माईककडे भरपूर लक्ष द्या, कारण की आता आपण हा क्लास रेकॉर्ड करतो आहे. जेव्हा तुम्ही उद्या परवा जेव्हा या क्लासची रिव्हिजन कराल तेव्हा जर कोणाचा माईक चालू असेल ना तर मी काय बोलतो आहे काय शिकवतो आहे ना याचा आवाज अजिबात येत नाही, ठीक आहे. मग थोडंसं आपल्याला सगळ्यांचं लक्ष आपल्या माईककडे असेल पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट कॅमेरा. जर आपण चांगल्या ठिकाणी बसलेले असाल, व्यवस्थितपणे बसलेले असाल तर कॅमेरा सुरू करायला काही हरकत नाही आहे, ठीक आहे. आणि कॅमेरा सुरू कराल तर बरंच आहे. आठवड्यातून 2 तास आपण पाली शिकणार आहोत, बुद्ध वचन कसा अभ्यास करायचा ते शिकणार आहोत. तर अशा वेळेस आपण आपले 100% दिलेले फार महत्त्वाचं आहे. तेव्हा चांगल्या ठिकाणी बसून आपला कॅमेरा सुरू करून 100% अटेन्शन इथे दिलेलं खूप महत्त्वाचं आहे. आणि काही विचारायचं असेल, सांगायचं असेल तर आधी आपला कॅमेरा सुरू करा. मग तिथे तुम्हाला पंजा दिसत असेल आपल्या स्क्रीनवरती, पंजा दाबा की बाबा हा मला बोलायचं आहे म्हणून, त्याला आपण हात वर करणं असं म्हणतो, ठीक आहे. तसं दाबून तुम्ही सांगू शकतात की हो तुम्हाला काही बोलायचं आहे किंवा काही विचारायचं आहे, ठीक आहे. होतं काय, मास्तर बोलत असतो, शिकवत असतो, मध्येच कोणाचा आवाज आला ते लिंक तुटून जाते, ठीक आहे. माईककडे लक्ष द्या होळकर सर, ठीक आहे. अशा प्रकारे, ठीक आहे. ह्या काही सूचना आहेत जे सगळ्यांसाठी खूप मदतगार होतील जर आपण सगळ्यांनी फॉलो केलं तर. तुम्ही पुढे बघालच एकाचा कॅमेरा सुरू राहिला तर मी काय बोलतो ना त्याचा आवाज येणारच नाही. असं खूप थोडं मग पुढे थोडी खंती पारा मी पुष्ट होत नाही, मग थोडा असा चिडचिड पण व्हायला लागते, म्हणून या सूचना देणं गरजेचं आहे, ठीक आहे. परत एकदा आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. भंते सुमेध नागसेनजी, मी आपल्याला विनंती करतो भंतेजी की आपण हे 2 शब्द सुरू बोलावे, कारण की भंतेंच्या आग्रहावरूनच आपण हा कोर्स आता सुरू केला आहे. आता मी सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये विचार केला असता, भंते म्हणाले की लवकर सुरू करूया. बरेच उपासक उपासिका रेडी आहेत वेगळे वेगळे, तर तुमच्याच निमित्ताने अजून काही लोक जॉईन झालेत आणि अशा प्रकारे आपला हा क्लास सुरू होतो. भंतेजी जी भंतेजी बोलू शकता. आपण आपला कॅमेरा सुरू केला तर फारच बरं होईल. जी ओके. प्रवासात जी भंतेजी बोला बोला. नमो बुद्धाय सर. हो हो भंतेजी वंदामी नमो बुद्धाय. जी मला मी म्हणते सुखी व्हा, मंगल हो. सर्व आपण या पालीच्या कोर्समध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. आपल्या सर्वांचं स्वागत सुद्धा करतो, कारण बुद्धांची भाषा आपल्यालाच जिवंत ठेवायची. आपण जर
विचार केला, लमाणी समाज आहे, तर लमाणी समाज सुद्धा त्यांची भाषा आज तागायत पर्यंत जिवंत ठेवून ते आपल्या घरामध्ये लमाणी भाषा, त्याला बंजारा भाषा म्हणतात, ती बोलतात ते लोक. दुसरी गोष्ट, जे कैकाडी समाज आहे, तर कैकाडी समाज सुद्धा आपली भाषा आजही ते कैकाडी समाज त्यांच्यामध्ये बोलतच असतो. वडर समाज असला तरी त्यांचा समाज, तो वडर समाज असला तरी वडराची भाषा त्या समाजामध्ये बोललीच जाते. किंवा त्याच्यानंतर इकडं येलम, वंजारी यांच्या पण भाषा वेगवेगळ्या आहेत. तर ते लोक सुद्धा आपली भाषा आपल्या घरामध्ये, आपल्या समाजामध्ये ते कायम बोलत असतात. म्हणून जी आपली मूळ भाषा आहे बौद्धांची, तर ती पाली भाषा आहे आणि ती पाली भाषा आपण शिकायला पाहिजे. आ, इ, ई जे काही आपले मूळ अक्षर असतील, तर ते आपल्याला माहिती असायला पाहिजेत. आणि ते आपल्याला सर या ठिकाणी माहिती करून देतील, की आपलं नेमकी पाली आपल्याला कशी वाचायची आणि वाचल्याच्या नंतर त्याचे स्वर काय आहेत, व्यंजन काय आहेत, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला या 5 महिन्याच्या क्लासमध्ये होणार आहे. निश्चितच मी जरी 10 वर्ष भंतीजी झालेलो असलो, तरी मला यातलं आ, इ, ई सुद्धा आणखीन माहिती नाही. फक्त एक पुस्तक घेऊन लग्न, वाढदिवस, पुण्यतिथी एवढ्या जेवढ्या काही गाथा म्हणता येतील, बोलता येतील, तेवढ्या मी पाठ केल्यात आणि त्या लोकांच्या कार्यक्रमामध्ये फक्त म्हणून दाखवलेले आहेत. मग त्याच्यामध्ये किती अ, ते बरोबर आलंय, किती काय आलंय, ते आणखीन ते खूप म्हणजे ह्याचा विषय आहे. पण ते सगळं मोडकं तोडकं का असेना, पण ते सोबत घेऊन गेल्या 10 वर्षापासून मी काम करत आहे. पण मला असं सरांचा एक व्हिडिओ सापडला आणि त्या व्हिडिओमध्ये सरांनी पाली आणि पालीतून पुन्हा मराठी भाषांतर असं करून ते शिकवलं आणि मला पण असं वाटायचं, की आपल्याला सुद्धा असं जमायला पाहिजे. आपल्याला सुद्धा असंच असलं पाहिजे. मी 2015 ते 2017 या 3-4 कालावधीमध्ये, म्हणजे 3-4 वर्षामध्ये 19 पर्यंत खूप प्रवचनं दिली. 2-2, अडीच तास लोकांना माझ्या प्रवचनातून उठू दिलं नाही. महाराष्ट्रातल्या 4-5 भंतीजीमध्ये माझं नाव होतं प्रवचन देणाऱ्यांमध्ये. तर पुन्हा मी ते बंद केलं, कारण मला असं वाटलं, की आपण जे काही बोलत आहोत, एखादं गाणं म्हणून म्हणा किंवा एखादं जोक वगैरे सांगून म्हणा, तर हे सांगून आपण धम्माला पुढे घेऊन जाऊ शकणार नाहीत. हे मला 2019लाच कळालं आणि त्यावेळेस पासून मी अगदी कमी धम्मपदावरच्या काही गोष्टी वाचल्या आणि त्याच समाजापर्यंत मी सांगण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यामध्ये आता ह्या 6-7 महिन्यामध्ये अ, आपलं धर्मपाल साळुंखे सरांचे मी खूप व्हिडिओज ऐकलेत, बघितलेत आणि त्यांच्या वाणीमध्ये खूप ताकद आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये खूप शक्ती आहे, की आपण ते एकदा ऐकलं, की माझ्या तरी पूर्ण ते 80-90% 1-2 वेळेस जरी मी त्यांचा व्हिडिओ बघितला, तरी समजून जातं, की अरे ते काय आहे त्या गाथेमध्ये किंवा त्या प्रवचनाचा सार काय, किंवा ते सगळं पाठ होऊन जातं मला. त्यांची एकदम भाषा चांगली आहे. तर मला असं वाटतं, की सरांकडनं फार आपल्याला फायदा होईल. मला असं वाटतंय, की ह्याच्यामध्ये काही भिक्षू पण आहेत. तर त्या भिक्षूंना पण मी विनंती करतो, की आपण होईल तेवढं पाली शिकूया आणि पाली शिकलं, की आपल्याला नेमकं समजून येईल, की आपल्याला नेमकं पुढं काय करायचंय. तर मी जास्तीचं न काही बोलता बार्शीवरून आमचे पालके सर आहेत, विष्णू कांबळे सर आहेत, त्याच्यानंतर शशी गायकवाड सर आहेत, आमचे आदरणीय उपासक संजय पाईकराव सर आहेत. असे खूप उपासक याच्यामध्ये सहभागी झालेत. पण आता सरांनी आताच एक काही वेळापूर्वी स्टेटस ठेवलंय, की तरुण पोरांना चळवळीचं काही पडलेलं नाही आणि खरंच आहे, की तरुण मुलं हे धम्म परिषदेत पण दिसत नाहीत. वर्षावासाच्या काळामध्ये ते कुठंची वरदानाच्या बी कार्यक्रमात दिसत नाहीत. आपली तरुण पोरं हे कुठं काय म्हणायचं त्याला, एखाद्या प्रवचनामध्ये कुठं दिसत नाहीत, बुद्धविहारात कुठं दिसत नाहीत.
फक्त हे दिसालेत जयंतीच्या समोर नाचताना. तर आमचं एक मत आहे की तर तुमच्यासारखे तरुण उपासक आहेत की त्यांनी खरंच मूळ धम्माचा अभ्यास केलाय. तर असं काहीतरी आपण सगळ्यांनी मिळून करू की तरुण मुलं कशी आपल्या या लिंकला जॉईन होतील, कसं ते सहभागी होतील, जेणेकरून आपल्या म्हणजे तरुण पिढीला धम्म समजला तर पुढची येणारी पिढी पण धम्माच्या मार्गावरती लागेल. आणखीन आपण काही मी तर काही याच्यातला परफेक्ट नाही आणि आता बाकीचं सोडलं तर कोणीच यातलं परफेक्ट नाही. तुम्हीच आमचे म्हणजे आता मार्गदर्शक आहेत. म्हणजे आपल्या धम्मामध्ये ज्याला जे माहिती आहे ते त्यांनी सांगायचं ठरलेलं आहे. आणि ते तुमच्याकडे जेवढं काही माहिती आहे, जेवढं तुम्हाला आम्हाला परफेक्ट करून घेता येईल, तेवढं तुम्ही आम्हाला परफेक्ट करून घ्या. तुम्हाला असं विनंती करतो, की आम्ही अगदी म्हणजे मी जरी भिक्षू असलो, तरी भिक्षूच्या ठिकाणी मी भिक्षू आहेच. पण जी गोष्ट मला माहिती नाही, ती तुम्ही सांगावी, अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मनामध्ये कसलाही संकोच न ठेवता मला असं वाटतंय, की तुमच्या या लेक्चरमध्ये खूप उपासक असे आहेत, की ते क्लास 1 आणि न्यायाधीश पण आहेत. तर ते सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण ठेवून धम्म हा सर्वात मोठा आहे आणि धम्माची भाषा ही सर्वश्रेष्ठ भाषा आहे आणि त्या भाषेला तुम्ही म्हणजे महत्त्व देऊन अगदी तरुण वयामध्ये तुम्ही दुसरं कोणतंही क्षेत्र निवडून तुमच्या बुद्धीकडे बघून असं वाटतंय, की तुम्ही मोठे इंजिनिअर होऊ शकला असता, मोठे डॉक्टर होऊ शकला असता. तुम्हाला आता 10-20 लाख रुपयाचं 25-30 लाखापर्यंतचे पॅकेज माझ्या जवळच्या उपासकांना आहेत. तेवढं मोठं पॅकेज तुम्हाला मिळू शकलं असतं. पण धम्माचं कुठेतरी तुमच्या हाताने काम होणार आहे आणि ते काम खरंच ग्रेट असणार आहे, सर्वश्रेष्ठ असणार आहे. मला असं मनातून वाटतंय. तर ते तुम्ही करचाल असं मला पूर्ण खात्री आहे, पूर्ण विश्वास आहे. आणि आणखीन एक सांगू इच्छितो सर आमच्या सर्व उपासकांच्या समोर, ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल, की आपल्याला धम्मासाठी हे करायचंय आणि ज्या ठिकाणी आपल्याला ते कमी पडेल असं वाटत असेल, तर आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी खंबीरपणे आहोत. एवढंच मी आश्वासन देतो आणि पाली शिकवताना भंतीजी आहेत आणि त्यांना मी हे कसं सांगू, हे असं कधीही तुमच्या मनामध्ये आणू नका. कारण शिकवणारा व्यक्ती कोणत्या कपड्यात आहे याला काही महत्त्व नाही. नाहीतर मग एखाद्या डॉक्टरांनी जर समजा औषध भंतीजी 2-3 टाइम घ्या म्हटलं आणि मी जर नाही घेतलं आणि मी म्हटलो, "मला कसं काय उपासक सांगतील 3 टाइम औषध घ्या म्हणून?" तर त्यावेळेस माझंच नुकसान होणार आहे. तर जे कोणी औषधं देतील धम्माची ती आपण घ्यायला पाहिजेत. मग त्यांच्याकडं न पाहता आणि तुम्ही फार ग्रेट आहेत. तुमच्याकडं खूप अभ्यास आहे आणि असाच अभ्यास आमच्याकडं पण व्हावा, हीच मी एक अपेक्षा ठेवतो आणि या सर्व कोर्सला हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणखीन एक आपला कोर्स चालू आहे तो बी अभिधम्माचा आणि तो पण खूप सुंदर आहे. अतिशय ग्रेट तुम्ही त्याच्यावरती शिकवताय. त्याबद्दल पण मी तुम्हाला खूप धन्यवाद देतो. वर्षावासाच्या काळामध्ये आणखीन आपल्याला दुसरा एक सुत्तावरती कोर्स चालू करायचा आहे आणि तो बी तुम्ही चालू करावा, वेळ द्यावा, असं मला म्हणायचंय. तुम्ही पी-एच-डीचं 2 वर्ष झालीत, आणखीन 2 वर्ष आहेत. दररोजचं तुम्ही लेक्चर वेगळे देता, कोर्सचे वेगळा अभ्यास करावा लागतो तुम्हाला, पालीचा वेगळा करावा लागतो आणि हे संसार फार मोठा आहे आणि त्याच्यातून हे वेळातला वेळ काढून धम्मासाठी खूप मोठं योगदान देताय सर तुम्ही. ठीक आहे, ठीक त्याबद्दल आहे. मी आपलं खूप अभिनंदन करतो आणि मी याच ठिकाणी थांबतो. एवढंच बोलतो, की आपल्याला सर्वांना शुभेच्छाही. आमच्याकडनं तुम्ही जेवढा होईल तेवढा अभ्यास करून घ्या. एवढंच बोलतो मी या ठिकाणी. आपल्या कोर्समध्ये खूप हुशार विद्वान म्हणजे ज्यांचं की 2-2 डबल-डबल पी-एच-ड्या झालेत. असे पण उपासक आहेत. खूप त्यांनी विद्यार्थी वगैरे घडवलेले आहेत. तर साधू, त्यांनी साधू. याच्यामध्ये अतिशय म्हणजे विद्यार्थ्यासारखंच सहभागी होऊन तुम्हाला सहकार्य करावं एवढंच मी या ठिकाणी बोलतो. साधू, साधू, साधू बनतेजी.
साधू कार्य म्हणते जी संघाचा साधू 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 जी संघाचा आशीर्वाद असू द्यावा म्हणते जी. खूप छान. चला ठीक आहे, खूप छान बोललेत पण त्याचे. अजून भरपूर चर्चा पुढच्या 25-26 लेक्चरमध्ये होईलच. अजून भरपूर चर्चा आपण करणार असो मित्रांनो. हळूहळू जसा टॉपिक निघत जाईल, जसा विषय निघत जाईल, अजून याच्यावरती खूप सारी आपण चर्चा करू शकतो. ठीक आहे, खूप छान बनते जे. खूप छान आपण प्रामाणिकपणे बरंच काही बोललात आणि नक्कीच याच्यावरती खरंच काम करण्यासारखी गोष्ट आहे. एक मुद्दा आपण आता सांगितला की हो, की जे यंगस्टर्स आहेत, ओके, तरुण मंडळी कुठे आहेत माहिती नाही. हो, एक तर करिअर बनवण्याच्या मागे आहेत, ते तर बरोबर आहेच. पण त्याचबरोबर धम्म आहे का, आपल्या किती जवळ आहे किंवा नाही आहे, किंवा आचरण नाही. एक तर धम्म असणं, धम्म समजणं आणि धम्माचं आचरण असणं, ह्या 3 खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जरी घरामध्ये धम्म असला तरी धम्म माहिती असूनसुद्धा आचरण आहे का, याच्यामध्ये भरपूर फरक असतो. पण हे बघायला मिळत नाही. आणि याचंच एक्झाम्पल आता ही आपली 3री बॅच आहे समजा आपल्या क्लासेसची. माईक बंद करा, बनतेची माईक बंद करा. जे काय होतं की आता समजा बरेच मंडळी माझ्या क्लासमध्ये असे जे 40शीमधले 85मधले आहेत, ओके, म्हणजे 50शीमधले आहेत, 60मधले आहेत, बरोबर. ठीक आहे, हे आता आपलं त्यांचं म्हणजे बरंच काही काम झाल्यानंतर, आता संसारात बरंच काही जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर आता धम्माचा अभ्यास सुरू होतो आहे किंवा काय. पण जी चळवळ आता काही दिवसांपहिले बनतेजी बोलत होते की की चळवळ ही तरुण कशी होईल, बरोबर. एकतर जे लोकांचं वय आहे त्या वयाला न पकडता तरुणपणे काम करतील किंवा तरुण काम करतील, बरोबर, तेव्हा जाऊन ही चळवळ तरुण होऊ शकते समजा. पण बघायला गेलं तर ह्या क्लासमध्ये आता मला वाटतं 71 लोकांनी ॲडमिशन घेतलं आहे. त्याच्यापैकी 3 ते 4 लोक हे माझ्या वयापेक्षा कमी आहेत, 2-3 नावं घेतले तर समजा. तर हे थोडं दुर्दैव आहे की 20तले लोक आपल्याकडे फार कमी आहेत, मग 20तले 30तले पण बरेच कमी आहेत समजा. अशा प्रकारे मग याने एक चित्र असं दिसतं की बाबा खरंच लोक धम्माकडे आहेत का. जर हे ह्या क्लासचं उदाहरण आहे तर नक्कीच असं उदाहरण सगळीकडे सुद्धा असेल. अशा प्रकारे मी जेव्हा पाली शिकत होतो 2013 ते 15मध्ये, तेव्हा माझ्या वयातला सगळ्यात लहान व्यक्ती मी, वय वर्ष 20, आणि सगळ्यात जे वयस्कर होते वय वर्ष 70. अशा प्रकारे. आणि 20मध्ये कोणीच नव्हतं, मग सगळे 30मधले होते समजा, 40मधले होते, अशा प्रकारे. असो, पण जर धम्म तुम्हाला मला टिकवायचं असेल तर मित्रांनो हे घरापासूनच सुरुवात होईल. घरामध्ये जेव्हा आपण मुलांना समजा याच्याबद्दल आपण सांगूया, त्यांना प्रेरित करूया, बरोबर. आपलं आचरण शुद्ध असेल तर मुलं पण आचरण करायला लागतील. असे एक्झाम्पल आपल्याला पुढे सेट करावं लागतील. ठीक आहे, याच्यावरती आपण येऊया. चला, किती लोक, फक्त 7-8 लोकांनी आपले कॅमेरे सुरू केलेले आहेत. किती लोक इथे? 54 लोक आहेत, 52 लोक आहेत. का बरं असं? द्या आपली प्रेझेंटी द्या, कॅमेरा सुरू करा, बघू द्या मास्तराला कोणी कोणी ॲडमिशन घेतलं आहे. ठीक आहे, बरोबर. सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा मी स्वागत करतो. बनत्यांनी बरेच खूप छान छान उपासक उपासिका आपल्या क्लासमध्ये जॉईन झाले आहेत. इतर मंडळी यूट्यूबला आपले व्हिडिओ बघून जॉईन झालेले आहेत. अशा प्रकारे कोणी इतर आपल्या मित्रपरिवाराच्या रेफरन्समधून जॉईन झालेले आहेत, बरोबर का. ठीक आहे, चला, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपल्या क्लासची सगळ्यात छोटी, सगळ्यात यंग स्टुडंट रेवा. वय वर्ष किती आता? 7-8. हॅलो रेवा. 8. बघा, 8 वर्षाची उपासिका आपल्या क्लासमध्ये. मागच्या आमच्या बॅचमध्ये 9-10 वर्षाची एक होती. आता अजून वय वर्ष कमी झाले. खूप छान, व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. रेवा, खूप होती. चला, आता एकाने घरातल्या व्यक्तीने ॲडमिशन घेतलं ना, तर असं नाही की फक्त एक व्यक्ती अटेंड करू शकतो. आपल्या घरामध्ये जितके लोक असतील तुम्ही त्यांना घेऊन बसा, पण एका डिव्हाइसमध्ये. आजचं लेक्चर तुम्ही इतरांना शेअर करू शकतात, लिंक आजच्या ह्या आपल्या लेक्चरची, पण पुढच्या लेक्चरपासून ते अलाउड नसेल. आज तुम्ही इतरांना लिंक शेअर करू शकतात. बाकी घरामध्ये जेवढे लोक असेल तुम्ही त्यांना सोबत घेऊन शिकू शकतात किंवा बसू शकतात. ठीक आहे, असो मित्रांनो. आता मला सगळ्यात मोठा प्रश्न असा पडला आहे, ओके, माझा आवाज बरोबर येतोय सोनालीजी की आवाज कमी आहे, जास्त आहे, की थोडा माईक जवळ करू? बरोबर. ठीक आहे, बरोबर. ओके. मित्रांनो, मला आता असं सांगा, आपण आता कुठल्या क्लासला आलोय श्रद्धाजी? पालीच्या. ठीक आहे, मग मी असा पुढचा प्रश्न विचारला की पाली शिकायला आपण सगळे का आले आहात, तर याचं काय उत्तर असलं पाहिजे? कोण कसं आपलं उत्तर सांगेल? काय उत्तर असेल? करा, रेवापासून आपण सुरुवात करूया. रेवा, हॅलो, वेलकम.
का मम्मी म्हणते म्हणून जॉईन करायचं आहे? काय करायचं आहे आपल्याला? बोल. ठीक आहे, ठीक आहे. अजून चला करा, बोला. काय काय करायचं आहे? नमो बुद्धाय जय भीम. जी सर, बुद्धांनी बोला. ज्या भाषेमध्ये धम्म सांगितला ती भाषा आपणास सुद्धा अवगत झाली पाहिजे, या उद्देशाने आपण पाली शिकत आहोत. ठीक आहे, खूप छान सर. अजून अजून कोणी? येस येस, सुनंदाजी बोला. सुनंदा मॅडम बोला. माईक बंद आहे तुमचा, माईक सुरू करा. पाली भाषा आली तर धम्म समजेल ना सर. अच्छा अच्छा अच्छा, व्हेरी गुड. करा, माईक बंद करा. अजून अजून सर बुद्ध वचन समजण्यासाठी सर. बुद्ध वचन समजण्यासाठी. ओके, अजून बरोबर पण समजणार नाही आपल्याला पाली भाषा शिकल्याशिवाय. ओके ओके, अजून अजून जे विष्णू कावळे जे हात वर केलाय कोणीतरी, बोला बोला, सरळ बोला, आता डायरेक्ट बोला. हा बोला. हा हा बोला बोला, शैलजी बोला. पाली भाषा गौरव ठेवण्यासाठी. एक मिनिट. पाली भाषा ही प्राचीन भाषा आहे. हा हा, पाली भाषा प्राचीन आहे, संस्कृत भाषेच्या पण अगोदर आहे. ओके. परंतु पालीला दुय्यम दर्जा दिलेला होता आणि आहे. हा हा, म्हणून पाली ही आपली सर्वप्रथम भाषा आहे. ओके. बऱ्याचशा शिल्पावर कोरलेली भाषा ही आपल्याला ओळखू यावी, हा सुद्धा त्यातला एकमेव उद्देश असावा. साधू साधू साधू. अजून अजून कोणीतरी? हॅलो सर. जी सर, बोला बोला. माडी सर बोला. हा सर, मंगल सर. जी जी बोला. मी यासाठी पाली व्याकरणाचा क्लास जॉईन केला, कारण का भगवान बुद्धांच्या ज्या गाथा आहेत, सुक्त आहेत, तर ते मी बोलतो, पण काही वेळेला मला अडचण येते, म्हणजे शब्द कळत नाही. म्हणजे ज्या प्रकारे शुद्ध स्वरूपात बोलायला पाहिजे आणि त्या शुद्ध स्वरूपात बोलल्यानंतर जे तरंग तयार होतात आपल्याला. आता आपण विपश्य साधक असल्यामुळे आता मी रोजचं मॉर्निंग चॅटिंग स्वतः मी बोलतो, ऐकतो पण आणि बोलतो पण. आणि त्याच्यामुळे आता हे तुमचा क्लास जॉईन केल्यामुळे अजून मी शुद्ध स्वरूपात बोलू शकतो. साधू साधू साधू. अजून अजून एक दोन उत्तर घेऊ आपण लवकर लवकर. हॅलो सर. हॅलो सर. जी, अनघा. अनघा नाव आहे का? जी जी बोला. हा हा, बुद्ध धम्म हा आपल्याला मूळ पाली भाषेत शिकण्यासाठी, आपल्या मेन शब्दात शिकण्यासाठी आपण पाली भाषा शिकली पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. जी जी, इथे इथे मला एक हात वर दिसतोय. हॅलो सर. जी जी जी, हा निकाड जे नाव दिसतंय. जी जी बोला. बोला बोला. हा बोला, आवाज येतोय, बोला. पाली भाषा ही सर्व भाषाची जननी आहे आणि भगवान बुद्धाचे जे जे उपदेश आहेत ते पाली भाषेतच आहेत. पाली भाषा समजल्याशिवाय आपल्याला कोणतंच काही समजत नाही. त्याच्यामुळे पाली भाषा शिकण्यासाठी मी कोर्समध्ये जॉईन झालेलो आहे. साधू 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 साधू. अजून एक अजून एक कोणी महिला? हा हा, जाधवजी बोला. नाना जाधवजी बोला. इतरांनी माईक बंद करा. सर, बुद्ध वचन ही पाली भाषेमध्ये असल्यानं पाली भाषा शिकणे आवश्यक आहे आणि पाली भाषा येण्यासाठी पाली व्याकरण शिकणे आवश्यक आहे. त्यामुळे पाली जॉईन करणं आवश्यक आहे. बरोबर, खूप छान. साधू कार्य साधू कार्य. अजून एक कोणी महिला वर्गापैकी? अजून कोणी एक? माईक बंद. हा जी, उज्ज्वलाजी. उज्ज्वलाजी बोला बोला. तर धम्माची जी ऑथेंटिसिटी आहे ती पाली भाषा शिकल्यानंतर, म्हणजे आता आपण ट्रान्सलेटेड बुक्स वाचतो, पण जेव्हा पाली शिकू तेव्हा आपण ऑथेंटिक बुक्स वाचायचा प्रयत्न करू आणि त्यातून योग्य खरा धर्म आपल्याला कळेल. एक्झॅक्टली, बरोबर बरोबर बरोबर. आणि सर, आता अभिजात भाषेचा दर्जा पण मिळालाय पालीला. मग अभिजात भाषेचा दर्जा फक्त ऑन पेपर असेल तर काय फायदा? पुढे काय केलं पाहिजे? हा प्रश्न आता सगळ्यांना आहे. हा प्रश्न आता सगळ्यांना आहे. ऑन पेपर आलेले आता अभिजात भाषेचा दर्जा. मग काय करायचं? उदो उदो करायचा. परे पालीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, मग आता जास्तीत जास्त लोकांनी शिकली पाहिजे. कसं शिकतील आता सर? कसं शिकतील?
बरोबर. पहिलं आपण शिकलं पाहिजे आणि मग त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. कोण बोललं? माडी सर, एकदम बरोबर. लोकांनी शिकलं पाहिजे, लोकांनी केलं पाहिजे, समाजाने केलं पाहिजे. मग आम्ही काय करणार? मी काय करणार? स्वतःपासून सुरुवात केलं पाहिजे मित्रांनो, बरं का? ठीक आहे. आता फिरून फिरून आपण आलो या ठिकाणी. करा माईक बंद करा सगळ्यांनी, ठीक आहे? नाही तर मी व्हिडिओमध्ये माझा आवाज येत नाही, मग कोणा दुसऱ्याचाच आवाज असेल. कोणातरी माईक सुरू आहे. हां बनतेजी, तुमचा माईक सुरू आहे. माईककडे लक्ष असू द्या. आता लोक नंतर म्हणतात की बा माईक चालू असतो इतरांचा आणि ऐकायला येत नाही म्हणून. ठीक आहे. आता मित्रांनो येऊ आपण आपल्या टॉपिकवरती. आजचं आपलं इंट्रोडक्शनचं लेक्चर आहे, म्हणून थोडंसं ही चर्चा वगैरे करणं, डिस्कशन करणं फार महत्त्वाचं आहे. पुढे पण आपण भरपूर अशा चर्चा करत असतो. आमच्या क्लासचा फॉर्मॅट असाच आहे, प्रश्न उत्तरांमध्येच असतो. मास्तर फक्त एकटा बोलत नाही, तर खूप सारे प्रश्नांवरती आपण डिस्कस या ठिकाणी करत असतो, बरोबर. आता आपण पाली भाषा शिकतो आहे. बरेच उत्तर आली वेगळे वेगळे वेगळे, ठीक आहे. मी जर एक गाथा म्हटली, बुद्धं जीवित पर्यंतं यावनिब्बानं शरणं गच्छामि, बरोबर. बुद्धं जीवित पर्यंतं यावनिब्बानं शरणं गच्छामि. कोणी सांगेल याचा अर्थ? निब्बाण प्राप्त होईपर्यंत मी बुद्धांना शरण जातो. हात वर करून कॅमेरा सुरू करून बोला जेव्हा मी असं म्हणेल, ठीक आहे. पुढच्या वेळेस पासून परत. ओके, चला उत्तर दिलं. निब्बाण प्राप्तीपर्यंत बुद्धं जीवित पर्यंतं यावनिब्बानं शरणं गच्छामि, बरोबर. मग निब्बाणाला कसं जाल की बाबा बरेच आहे, पण सुरुवात होते धम्म शिकण्यापासून, बरोबर. एक तर ऐकणं आहे किंवा वाचणे समजा. बस एकदम ऑथेंटिक पद्धतीने जर शिकायचं असेल, धम्म वाचायचं असेल मित्रांनो, तर तुम्हाला मला हे जे स्किल आहे किंवा हे नॉलेज आहे भाषेचं ते आलं पाहिजे. जसं माडी सर म्हटले की हो बरेचदा हां, आणि उज्ज्वला मॅडम म्हटलं की आपण ट्रान्सलेटेड मटेरियल हे वाचतोय. सांगायचा अर्थ असा की जर तुम्हाला मला बुद्धांचा धम्म खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे ना, तर तुम्हाला मला ही भाषा शिकणं गरजेचं आहे. हे पहिली गोष्ट. तर तुमचं माझं अंतिम ध्येय निब्बाण आहे, तरी भाषा शिकणं गरजेचं आहे. कारण की अख्खा धम्म याच्यामध्ये आहे आणि 10-15% धम्म अजून लोकांपर्यंत बरोबर पोहोचला गेलेला नाही आहे. आपण फक्त ट्रान्सलेटेड स्टोरीज, गाथा ज्या परत 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 झाले 40-1 वर्ष तेच आपण ऐकतोय. अजून खूप साऱ्या गोष्टी आहे जिथे अजून लोकांनी बरोबर हात टाकलेला सुद्धा नाही आहे. अनुवाद तर सोडूनच द्या अशी गोष्ट, ठीक आहे. बरंच काही करण्यासारखं आहे. त्रिपिटक बरंच मोठं आहे, नंतर अनुपिटक तर अजून मोठं आहे, ठीक आहे. ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत मित्रांनो. सांगायचा अर्थ असा, जर तुमची बुद्धांवरती श्रद्धा आहे तर तुम्हाला निब्बाण प्राप्ती हे तुमचं अंतिम ध्येय असेल, बरोबर, तरच एक चांगला शुद्ध हेतू असू शकतो बुद्ध वचन शिकण्याचा, बुद्ध धम्म किंवा बुद्धांचा धम्म शिकण्याचा. आणि सुरुवात होते ती पाली भाषेपासूनच. कारण की जेव्हा तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ कळेल आणि जेव्हा तुम्ही पुढे व्याकरण शिकत असताना एक एक शब्द फोडून फोडून बघाल ना, तुम्हाला त्या शब्दांमधली मजा समजेल की कसं बुद्धांनी नवीन शब्द बनवलेत, बुद्धांनी शब्द बनवलेत समजा एखादी गोष्ट एक्सप्लेन करायला, ठीक आहे. अशावरती पण आपण पुढे चर्चा करू जेव्हा आपण सुत्ते वगैरे शिकू नंतर कधीतरी अशा प्रकारे, ठीक आहे. तर मेन उद्देश काय की बुद्ध वचन शिकायचं आहे ऑथेंटिक पद्धतीने. ऑथेंटिसिटी काय की हो मी स्वतः याला बघेल कसं येतं, ठीक आहे. 4 लोकांचा रेफरन्स घेऊन पण पुढे बघूया जेव्हा आपला अभ्यास अजून स्ट्रॉंग होऊन जाईल तेव्हा. पण बुद्ध वचन खूप चांगल्या प्रकारे समजण्यासाठी, धम्म खूप चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आपल्याला हा धम्म ही भाषा शिकायची आहे. मग होईल काय जर भाषा कोणी शिकलीच नाही, धम्म कोणी शिकलंच नाही, फक्त ट्रान्सलेशन करत राहिले तर ही भाषा लुप्त होऊनच जाईल, झालेलीच होते, ठीक आहे. आता परत कुठेतरी समजा आली इतक्या 100-1 वर्षामध्ये आपण असं पकडूया भारतामध्ये, बरोबर, लुप्तच झाली होती ना. पण जर आता चित्र बदलेल, जर पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि घराघरामध्ये जर कोणीतरी पाली शिकलेला असेल, सर्टिफिकेट असेल, डिप्लोमा असेल, MA असेल, काही PhD असेल, तर पुढच्या 5, 10, 15 वर्षामध्ये चित्र किती बदललेलं असेल, लोकांना किती चांगल्या पद्धतीने धम्म समजेल. लोक अजून शिलामध्ये, समाधीमध्ये, पय्यमध्ये पुष्ट होत जातील, बरोबर का, ठीक आहे. हा आपला मेन उद्देश आहे. चला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मित्रांनो पुन्हा एकदा ह्या पाली सर्टिफिकेट कोर्समध्ये मी धर्मपाल साळुंखे पुन्हा एकदा स्वागत करतो. सगळ्यांचं वेलकम, ठीक आहे. इंट्रोडक्शन पार्ट आता बराच मोठा झाला आहे. इतरांची ओळख आपण घेऊया हळूहळू पुढच्या लेक्चर्समध्ये. परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता सगळ्यांना स्क्रीन दिसते का?
ठीक आहे. स्क्रीन मी शेअर करतोय, स्क्रीन दिसली पाहिजे मला असं वाटतं. ओके चालेल. माझा आवाज ठीक येतोय? ठीक आहे चलेगा. ओके आज आपण फक्त पाली भाषा आणि त्याचं बॅकग्राऊंड छोटीशी स्टोरी बघूया. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण लवकरात लवकर जमलं तर स्वर आणि व्यंजनं बघूया. ठीक आहे अशा प्रकारे. मग पुढचे 4 लेक्चर आहे ना फार महत्त्वाचे आहेत मित्रांनो. ठीक आहे. जर कोणी हे 4 लेक्चर मिस केले आणि जो दिलेला होमवर्क समजा नाही केला तर पुढे तुम्ही प्रॉब्लेममध्ये येऊ शकतात किंवा मागे पडून जाल. परत एकदा पुढचे हे लेक्चर सोडून पुढचे 4 लेक्चर फार महत्त्वाचे आहे, याला मिस करू नका. बरोबर ठीक आहे. 4 लेक्चरचे जे व्हिडिओ असतील आज आपल्याला समजा क्लास झाला तर त्याच्या नेक्स्ट डेच्या इव्हनिंगमध्ये संध्याकाळी ग्रुपमध्ये व्हिडिओ टाकला जाईल. ठीक आहे. इतका वेळ थोडा एडिटिंग करायला अपलोड करायला इतका वेळ लागतो, तर पुढच्या दिवशी आपल्याला हा व्हिडिओ मिळेल समजा असं. ठीक आहे. आणि पुढचे 4 लेक्चर मिस करू नका, खूप बेसिक आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. ते मिस झालं तर पुढे प्रॉब्लेम होईल. आता पाली भाषा आणि इतिहास. तर असं वाटतं का की बुद्ध जेव्हा या भाषेमध्ये बोलत होते तेव्हापासूनच या भाषेला पाली भाषा म्हटलं जायचं असं कोणाला माहिती आहे? वाटतं की हो बुद्धांच्या काळापासूनच या भाषेला पाली भाषा असं म्हणतात म्हणून कोणाला माहिती आहे? नाही. ओके अजून 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 नाही तुमचा आवाज नाही, तुमचा आवाज ब्रेक झाला. सुनंदाची माईक बंद करा. ठीक आहे. आता याच्या आधी कोणी काही पालीचे कोर्सेस केले, सर्टिफिकेट कोर्स किंवा BA MA झाले कोणाचं आपल्यापैकी? नाही. ठीक आहे. मग नाही बरोबर. आता बघा आता हा तर पूर्ण भारत देशाचा आपला नकाशा आहे आणि याच्यामध्ये मगध नावाचं एक राज्य होतं. ठीक आहे. मगध साम्राज्याचा असं मला प्रॉपर फोटो नाही सापडला, कधी इतकं मोठं दाखवलं आहे कधी एवढंसं दाखवलं आहे. तर आपण असं समजून घेऊ की बिहार आहे, नंतर आपला उत्तर प्रदेश आहे किंवा असा एक भाग हा मगध देशाचा एक भला मोठा पार्ट होता अशा प्रकारे. आणि मगध देशाची राजधानी काय कोणाला माहिती आहे? बिंबिसाराच्या वेळेस कोणी सांगेल? पाटलीपुत्र. मगध देशाची बिंबिसार राजगिरी. ठीक आहे. ओके तेव्हाच राजगिरी बरोबर. ठीक आहे. मौर्य साम्राज्याची राजधानी म्हटली तर ती पाटलीपुत्र आली. ठीक आहे. आता हे मगध साम्राज्याचं म्हणतो आपण. आता काय, आता मगध देशाची भाषा म्हणजे मागधी असा शब्द तुम्हाला आपल्याला बऱ्याच पुस्तकांमध्ये याची आपल्याला माहिती मिळते. ठीक आहे. पण होतं असं आज आपण ज्या भाषेला पाली भाषा म्हणतोय ना तेव्हा तिचे नाव थोडे वेगळे होते समजा. आणि आता अलीकडे इतक्या 150-1 वर्षांमध्ये पाली ह्या शब्दाला पाली भाषा म्हणून ओळखलं जातं किंवा बोललं जातं. ठीक आहे. म्हणजे पाली भाषा हे आत्ता इतके 150-1 वर्षापासून जर एक्झॅक्टली बघायला गेलं तर 1861 पासून पाली भाषा म्हणून याला ओळखलं जात आहे. ठीक आहे. मग आपण बघू की नेमकं पाली शब्दाचा अर्थ काय होता हे आपण बघू. ठीक आहे. पाली शब्दाचा अर्थ काय, आता याच्यामध्ये बरंच काही मी टाकलेलं आहे. तर आपण आज समजा ज्या शब्दाला पाली भाषा किंवा पाली याला भाषा म्हणून ओळखतो ना, हे नेहमी याला कधी भाषा म्हणून ओळखलं गेलं नाही आहे. ठीक आहे. तर काय म्हणून ओळखलं गेलं याच्यामध्ये समजून घ्या की एखादा धडा आहे समजा, एखादं चॅप्टर आहे पाली, जसं धम्मपद पाली की धम्मपद पाली जसं हे. आणि पाली शब्द फक्त बुद्ध वचनासाठी वापरला जायचा. पुन्हा एकदा मी टेस्ट घेतो दर 4-5व्या लेक्चर नंतर आपण टेस्ट घेतो. ठीक आहे. आणि अशा वेळेस मी टेस्टमध्ये विचारेल. ठीक आहे. कसं की एखादा धडा असेल, चॅप्टर असेल, त्याला पाली नाव दिलं जायचं नवीन चॅप्टरला, नवीन सेक्शनला. तसं धम्मपद पाली, जातक पाली अशा प्रकारे आपल्याला शब्द सापडतात. म्हणजे काय की हे बुद्ध वचन आहेत. ठीक आहे. खुद्दक निकाय पाली, दीघ निकाय पाली या बुद्ध वचनांच्या सेटला, ओके, या बुद्ध वचनांच्या संग्रहाला आपण पाली शब्द की बुद्ध वचन आहे समजा अशा प्रकारे. ठीक आहे. आणि झालं काय बघा, सगळ्यात शेवटचा आहे बघा पॉईंट की म्हणते पैयासामी म्यानमारमध्ये जेव्हा त्याने शासन वंश हा ग्रंथ लिहिला
तेव्हा त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की बाबा माईक बंद करा. सुनंदाजी माईक बंद करा. सुरवाडे मॅडम मोबाईलला हात लावायचाच नाही. ठीक आहे. हां, जेव्हा शासन वंश ग्रंथ लिहित होते तेव्हा त्यांनी फर्स्ट टाइम मेन्शन केलं पाली ॲज अ लँग्वेज, की पाली ही भाषा आहे. मग पहिला प्रश्न असा की मगध देशामध्ये जी भाषा बोलली जायची त्याला मागधी किंवा प्राकृत असं नाव होतं. मग जे बुद्ध वचन होते त्याला फक्त पाली असं नाव देण्यात आलं. मग अठ्ठकथाकारांनी बुद्ध वचनाला परत पाली शब्द वापरले आणि 1861 साली जेव्हा पय्यासामी भंते यांनी शासन वंश ग्रंथ लिहिला तेव्हा त्यांनी पाली शब्द ॲज अ लँग्वेज म्हणून यूज केला. ठीक आहे. इथपर्यंत कळलं? इथपर्यंत कळलं? ठीक आहे. ती पिटकाला बुद्ध वचनाला त्यावेळेस पाली शब्द वापरायचे. ठीक आहे. आता पाली का, तर एकदम कॉमन सेन्स असा पडतो की भगवान बुद्धांनी बोली भाषा वापरली. म्हणजे त्यावेळेच्या भारतामध्ये बहुतांश भाषामध्ये पाली भाषा किंवा त्यावेळेची मागधी म्हणा ही बोलली जायची आणि म्हणून बुद्धांनी ती भाषा वापरली. तिला आज आपण पाली म्हणून ओळखतो. ठीक आहे. आणि 1861 मध्ये जेव्हा भंते पय्यासामी हे म्यानमारचे होते, यांनी जेव्हा शासन वंश हा ग्रंथ लिहिला तेव्हा त्यांनी पाली या शब्दाला अजून एक अर्थ दिला की पाली भाषा म्हणून. बुद्धांनी ज्या भाषेत धम्म सांगितला ती पाली भाषा, अशा प्रकारे. ठीक आहे. पालीचे असे काही आपण या ठिकाणी 3-4 अर्थ बघितले. ठीक आहे. मग अजून एक खूप साऱ्या व्याख्या पालीच्या आहेत. मग त्याच्यामध्ये एक आहे पाती रखती ती पाली, की जी सांभाळ करते, जी रक्षण करते, जी पालन पोषण करते अशी पाली. मग कसलं पालन पोषण करते, तर बुद्ध वचनाचा, धम्माचं पालन करते, की धम्माला सांभाळून ठेवते ना, अशा वचनाला पाली म्हटलं गेले. समजा पाती रखती ती पाली. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट, काही विचारायचं आहे, काही सांगायचं आहे? खूप सोपं आहे. एकदा तुम्ही ही स्लाइड वाचली तुमच्या नोट्समध्ये तर एक बेसिक आयडिया येऊन जाईल. ठीक आहे. ओके. इथे मी 5 मिनटं थांबू शकतो. कोणाला काही विचारायचं आहे, कोणाला काही सांगायचं आहे, बोलू शकतात, सांगू शकतात. ठीक आहे. जरी मी हॅलो. येस सर, बोला. हॅलो सर. हो हो. अर्धमागधी भाषा म्हणजे कोणती भाषा? बघा आता इथे आहे ना एक आपण मोठी एक ब्रॉड अँगलने बघतोय. आता लोकांनी आहे ना याच्यामध्ये बरेच रिसर्च केलेत की याला मागधी म्हणायचं, की याला अर्धमागधी म्हणायचं, की याला प्राकृत म्हणायचं. ठीक आहे. अशा प्रकारे. पण जर मोठी आपण असं पकडलं की मगध देशाची भाषा ही मागधी आणि त्याच भाषेला आपण पुढे समजा या आता पाली असं म्हणतो. मग ते रिसर्चचा भाग आला. लोकांनी रिसर्च केले की ती मागधी होती की अर्धमागधी होती. पण एक ब्रॉड अँगलमध्ये बघायला गेलं की हो, मगध देशाची भाषा मागधी आणि आज आपण तिला पाली असं संबोधतो, ज्याच्यामधून भगवंतांनी धम्म सांगितलं. अशा प्रकारे. ठीक आहे. धन्यवाद सर. जी. आता बरेच पुस्तकं आहेत समजा पाली भाषेचे किंवा पाली लिटरेचरचे. तर एक खूप मोठा सेक्शन आहे ना पाली भाषेवरती आहे आणि जवळपास 50-100 लोकांनी याच्यावरती रिसर्च केलेत. हे थोडं ॲडिशनल भरपूर रिसर्च केलं आहे. मग कोणी म्हणतात की पाली ही काय अवंती देशाची भाषा होती, कोणी म्हणतं की पाली ही उत्तर भारताच्या ह्या ठिकाणची भाषा होती आणि त्यांनी याच्यावरती बरेच दाखले दिलेत. मग एक ब्रॉड अँगलमध्ये बघायला गेलं की आता बुद्ध तर हे दिल्लीपासून समजा सोनीपतपासून इथपर्यंत वाराणसीपर्यंत पूर्ण आपल्या नाव घ्या काय आजचा आपला उत्कल आपला ओरिसा इथपर्यंत भगवंतांनी प्रवास केला समजा. ठीक आहे. तर या भाषेमध्ये भगवंतांनी पाली भाषेमध्येच जे काही धम्म सांगितलं आहे, म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बोलीभाषा जी होती ती पाली म्हणा किंवा त्यावेळेची मागधी खूप चांगल्या प्रकारे बोलली जात होती. अशा प्रकारे मग याच्यावरती अलीकडच्या काळामध्ये इतक्या 100-150 वर्षामध्ये बरेच लोकांनी बरेच रिसर्च केले आणि बरेच रिसर्च पेपर केलेत की भाषा ह्या प्रदेशातली मग ती मागधी आहे, अर्धमागधी आहे की प्राकृत. अशा प्रकारे पण एक ब्रॉड अँगलमध्ये बघायला गेलं तर त्यावेळेची मागधी आणि आत्ताची आपली पाली अशा प्रकारे. ठीक आहे. आणि मग आपण आत्ता बुद्ध वचनाला पाली हा शब्द वापरतो. मग बरेच लोकांनी उदाहरणं दिले की पालीचे मग इतर दुसरं साहित्य अवेलेबलच नाही आहे,
ॲज अ बोलीभाषा म्हणून ते अवेलेबलच नाही आहे सध्या. जरी त्याचा प्रभाव मराठीवरती, भोजपुरीवरती, मैथिलीवरती खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळतो, ठीक आहे, बरोबर, पण बोलीभाषेमध्ये नाही आहे. म्हणून ह्या वचनाला आपण बुद्ध वचनाला पाली शब्द वापरला आहे, असेही बरेच लोकांनी पुढे रिसर्च पेपर केले किंवा मत मांडले अशा प्रकारे, ठीक आहे. पाली भाषेचे काही 3-4 अर्थ होते ते आपण या ठिकाणी बघितले, ठीक आहे मित्रांनो. अजून कोणाला काही विचारायचं आहे, काही सांगायचं आहे? ठीक आहे, ओके. हे 1-2दा वाचलं तर क्लिअर होईल. आणि बरेच सारे आपण पुस्तकांचं कलेक्शन केलं पाली साहित्यावरचे, तर मग तिथे तुम्हाला बरेच रिसर्च पेपर्स दिसतील की ते त्यांचं मत मांडताना दिसतील, अशा गोष्टी म्हणून, ठीक आहे. आता इथपर्यंत आपण आलो. आता भारतीय भाषांचं आहे ना, काही गोष्टींमध्ये 3 भागांमध्ये याचं डिव्हिजन होतं. समजा 3 भागामध्ये वर्गीकरण होतं. जितके आपण आपल्या भारतीय भाषा समजा त्याला इंडो आर्यन भाषा म्हटलं आहे किंवा भारतीय आर्य भाषा म्हटलं आहे, ठीक आहे. त्यांचं वर्गीकरण ह्या 3 भागांमध्ये होतं. कसं? एक तर पुरातन भारतीय म्हणजे इंडो आर्यन लँग्वेजेस, पुरातन, तर इसवी सन पूर्व 500 म्हणजे बुद्धांच्या आधीपासून समजा तर इसवी सन पूर्व 1500 इतका मोठ्या काळामध्ये ज्या काही भाषा होतात त्यांना ह्या कॅटेगरीमध्ये आणलं. मग लोक स्कॉलर्स ह्या कॅटेगरीमध्ये संस्कृतला पण सुद्धा टाकतात, ठीक आहे. बाबा संस्कृत सगळ्यात जुनी अशा प्रकारे म्हणून या कॅटेगरीमध्ये त्याला टाकतात, ठीक आहे, पुरातन याच्यामध्ये. मग जी मध्ययुगीन समजा जी मध्य भारतीय आर्य भाषा आहे, ठीक आहे, किंवा त्याला प्राकृत असे कॅटेगरी दिले, तर याच्यामध्ये समजा मागधी म्हणा किंवा अर्धमागधी म्हणा, प्राकृत, आणि मग आताचं नाव पाली, अशा प्रकारे ह्या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आपल्याला पाली भाषा दिसते. काय? मध्य भारतीय आर्य भाषा ह्या कॅटेगरीमध्ये, दुसऱ्या कॅटेगरीमध्ये, ठीक आहे. इतर भाषा आपण राहू देऊ. आपण जर मी प्रश्नाचा विचारला की पाली भाषेचं वर्गीकरण कुठल्या कॅटेगरीमध्ये होतं, ओके, इंडो आर्यन लँग्वेजेसमध्ये, तर मध्य, ओके, अशा प्रकारे. मग आधुनिक भाषा जे इसवी सन 1000च्या नंतर काही अपभ्रांश होत काही नवीन भाषा बनल्या असतील समजा, तर त्या आधुनिक इंडो आर्यन लँग्वेजेसमध्ये त्यांचं वर्गीकरण होतं. अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी कळते, ठीक आहे, ठीक आहे. मग पाली भाषा कुठे येईल, कुठल्या कॅटेगरीमध्ये येईल? मध्य भारतीय, ठीक आहे. आपण जर तिला जर मध्ये जर घेतलं आणि जर आपण जो दावा करतो, दावा म्हणजे ते सत्यच आहे की पाली भाषा हीच प्राकृत भाषा आणि प्राकृत नंतर संस्कृत निर्माण झाली, मग इथे जरा मग ते कसं काय ते पचवायचं? म्हणजे काय म्हटले, प्राकृत मधून संस्कृत निर्माण झाली असं? हो ना. पण त्याने प्राकृत हे मध्यमध्ये टाकलंय आणि पुरातन मध्ये संस्कृत टाकलंय, मग कसं कराल? मग तेच ना, मग हे आपण ऍक्सेप्ट कसं काय करायचं असं मी म्हणतोय. तुम्हाला ऍक्सेप्ट करण्यासाठी तुम्हाला त्याला काउंटर करावं लागेल, मग रिसर्च करावं लागेल की बाबा पाली आणि पाली प्राकृत हे संस्कृत पेक्षा जुनं आहे, अशा प्रकारे, ठीक आहे. हा, आपण 1% आणि ते 99%, ठीक आहे. एनर्जी वेस्ट आहे, हा, एनर्जी वेस्ट आहे. एनर्जी कुठे लावू आपण? 3% हे माझं उत्तर असेल, ठीक आहे. आपण प्रूफ करायला गेले ना, मग एकदम डिफरंट टँजंटला, डिफरंट डायरेक्शनला चाललं जाईल ते सगळं, ठीक आहे. आधी आपण याला थोड्याचं संगायन करू, थोडं आपण याला कन्झर्व करूया, मग थोडं स्ट्रॉंग झालं की मग त्याच्यावरती पुढे काम करू शकतो, ओके. आता हे ओपिनियन्स आहे आणि कुठे आपण 1% 99%ला काउंटर करायला जाऊ, भरपूर एनर्जी वेस्ट होईल याच्यामध्ये, ठीक आहे, अशा प्रकारे, ठीक आहे. मग ते देवांची भाषा आहे की काय बरेच याच्यावरती लोकांनी काय लिहून ठेवलं असेल, त्याच्यामध्ये आपण आपली एनर्जी वेस्ट नाही करणार, ठीक आहे. हे काय आहे? हे ते एक टेक्निकल नॉलेज आहे. जे लोक आता भाषा शिकतात, कला म्हणजे आर्ट्समध्ये काही कॅटेगरी असेल समजा, ते आपल्याला आता मेन ग्रामरवरती यायचं आहे आणि पुढे सूत्रांवरती, पुढे धम्म शिकू त्याच्यावरती यायचं आहे, ठीक आहे. हा थोडा अकॅडमिक्सचा पार्ट होऊन जातो की बाबा भाषेची ओळख काय, मग भाषा कुठल्या कॅटेगरीमध्ये येते, अशा प्रकारे हे थोडंसं तोंड ओळख. मग याच्यावरती बरेच लोकांनी बरंच आपलं मत मांडलेलं आहे, ठीक आहे. मग तर 5000 वर्ष जुने असं म्हणतात, मग ज्याचं काही पुरावेच नाही आहे तुम्ही त्याला कसं खंडन करणार, अशी पण गोष्ट आहे की नाही. पुरावे नाही आहे किंवा काही अजून ऑथेंटिक सोर्सेस नाही आहे, अशा प्रकारे म्हणतात, असं मानलं जातं. मग असं मानलं जातं मग ते 10,000 वर्ष पण तुम्ही ओढाल, ठीक आहे, अशा प्रकारे, बरोबर, ठीक आहे. चला, आता हे इथपर्यंत आपण आलो. थोडक्यात आपण बघितलं की पाली भाषा ही कुठे सुरू होते,
टेक्निकल टर्ममध्ये UPSCच्या सिलेबसच्या अनुसार समजा की हां इकडनं असं आहे. पण सांगायचा अर्थ असा एखादी भाषा बोलीभाषा कधी होते, जेव्हा तिला काही हजारो वर्षांचा इतिहास असतो. ठीक आहे. एक दुसरा विषय की काही मूठभर लोकांची काही भाषा होते. ठीक आहे. तर ती बोलीभाषा असूच शकत नाही. ठीक आहे. जर असली असती तर ती भरपूर तिचं काय म्हणता की तिचे संस्कार झालेले दिसले असते आपल्याला इतर भाषांवरती. ठीक आहे. बरेच लोकांनी रिसर्च पण केलेत की पालीचे सूत्र तुम्हाला संस्कृतमध्ये दिसतील, पण संस्कृतचे सूत्र तुम्हाला पालीमध्ये नाही दिसणार. मग याच्यावरनं सरळ कोणती भाषा किती जुनी याच्यावरती पण लोकांनी बराच रिसर्च केला आहे. हा एकदम दुसरा भाग, याला कुठे काउंटर करायचं नाही आहे आणि या गोष्टीमध्ये पडायचं नाही. जर कोणाला जायचं असेल पुढे इथे रिसर्च करायला ते पुढे जाऊ शकतात, अशी गोष्ट आहे. ठीक आहे. पालीचे खूप सूत्र, खूप गाथा, भरपूर धम्मपद, जातकाला इतर नाव पडले पंचतंत्र. ठीक आहे. अशा प्रकारे बघे त्याच स्टोर आहेत त्या, फक्त नाव बदलून पंचतंत्र करून टाकलं आहे. तर कुठून काय उचललं गेलं आहे हे पुढचा भाग आहे. हे इथे असं बोलायची गरज पण नाही आहे. तो दुसरा एकदम भाग. सांगायचा अर्थ असा आपण शिकूया पालीचं व्याकरण आणि मग धम्म. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो हे थोडक्यामध्ये ओळख होती. आता मास्तर म्हणताय तुमच्या वह्या काढा, पहिलं पान सोडून आता दुसरं पान सुरू करा. काहीतरी आता आपण नवीन शिकणार आहोत. सर्व ही घ्यायची का? हो, वही काढा. नाही तर सध्यापुरते आता कुठलं तरी एक पान घ्या. पाली व्याकरणासाठी एक प्रॉपर वही करा. ठीक आहे. 100 पानांच्या वरती असेल असून. ठीक आहे. आता लोक लागले वह्या शोधायला, नोट शोधायला. अरे तुम्ही ॲडमिशन घेतले सर्टिफिकेट कोर्समध्ये, पाली शिकणार आहोत, असं शिकायचं का बसून नाही. मास्तर खूप अभ्यास देणार आहे, खूप करून घेणार आहे. ठीक आहे. घ्या, चला नोट्स काढा आपल्या. रेडी सर. ओके, व्हेरी गुड. मेघनाजी घ्या, फर्स्ट लाईन वाचा. रेड मध्ये टायटल दिलंय, त्याच्यानंतर बघा काय लिहिलंय, वाचा बरं. पाली भाषेमध्ये एकूण 41 वर्ण आहेत. टायटल तुम्ही विसरले, टायटल स्किप केलं. स्वर आणि व्यंजन. हा, मग घ्या पुढे. पाली भाषेमध्ये एकूण 41 वर्ण आहेत, ज्यामध्ये एकूण 8 स्वर आहेत आणि 33 व्यंजन आहेत. ओके मित्रांनो, काय कळले ह्या फर्स्ट लाईन मधून? सुनीताजी, काय नाव? सुनीता, काय नाव? सुनीता मस्केजी. स्वर म्हणजे काय? स्वर कशाला स्वर म्हणतो आपण? स्वर जिभेला लागत नाही. जिभेला लागत नाही असं. अच्छा, ओके ओके. हा, अजून मला तर अ आ ई एवढं स्वर माहिती आहे, बरोबर का? बघा बरं, इथे काय मिसिंग आहे का? जे आपण मराठीमध्ये शिकलो, हिंदीमध्ये शिकलोय, काय मिसिंग दिसतंय तुम्हाला? हो सर. हे मिसिंग. काय मिसिंग आहे? हो रेवा काय मिसिंग आहे रेवा? आई मिसिंग आहे. अजून एक काहीतरी, अजून 2-3 मिसिंग काहीतरी आहे. औ मिसिंग आहे, अंग, आहा असं मिसिंग आहे. ठीक आहे. आता ते सगळे विसरून आता मोजा किती याच्यामध्ये एकूण स्वर आहे बघा. आपण वरती तर बघितलं इथे किती स्वर आहेत, राईट? एकूण 8 स्वर आहेत. 8 स्वर आहेत का बघा मित्रांनो. 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर जी. अनघाजी काय बोलताय तुम्ही? हात वर करतायत. माईक बंद आहे तुमचा, आवाज दिला तुम्ही. इतरांनी माईक बंद करा. लिहा, बाकीच्यांनी लिहा. अ आई लिहा. काय काय बघा तिथे. अ आ ई ई उ उ ए. आई आहे का? नाही, ओ आहे. आई नाही आहे. ठीक आहे. ए नंतर डायरेक्ट ओ आहे आणि ओ नंतर इथे स्वर संपतात. ठीक आहे. किती आलेत मग एकूण? 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. ओके. काय मास्तर, आम्ही इथे पालीचं व्याकरण शिकायला आलो काय? तुम्ही अ आई ओ इकडनं सुरुवात होते. मिलिंदला फोन कर, त्याला सांग. माईक बंद करा. माईक बंद करा. कसबे साहेब माईक बंद करा. ठीक आहे. चला, किती स्वर आहेत? 8. अ आ
ई ई उ उ ए ओ. ठीक आहे, ओके. टेस्टमध्ये विचारेल बरं का. आता सोपं आहे. लगेच आपण घेऊया व्यंजन. व्यंजन, ठीक आहे. किती बघा व्यंजन, 33 व्यंजन आहेत. इतरांनी माईक बंद करा. घ्या. आता कसं लिहायचं आहे ना, असंच लिहा. ठीक आहे, जसं मी या ठिकाणी चार्ट बनवला आहे ना, असंच लिहा. ठीक आहे, लिहायचंच आहे आता. आणि क च्या समोर आहे ना एक असा 2 बोटाचा गॅप ठेवा. जो क च ट हा जो एक लाईन आहे ना, त्याच्या 2 बोटं सोडा त्याच्या आधी, म्हणजे की तिथे तुम्हाला एक शब्द लिहिता येईल अशा प्रकारे. लिहिता येत ना? असं कोणी आहे? मी नंतर राहील, नंतर नोट्स बनवेल. अरे वा, झालं लिहून. क्या बात आहे. ठीक आहे, बघा आता लक्ष द्या. क, त्याला क वग्ग पण म्हणतात. क वग्ग म्हणजे क चा वर्ग, क वग्ग. त्याला तुम्ही कंठव्य शब्द लिहा क च्या समोर, की हे सगळे व्यंजन आहेत ना, हे तुमच्या कंठातनं येतात. कंठव्य अशा प्रकारे. ठीक आहे, कंठव्य. आणि मग बोलून बघा. क ख ग घ. आणि हा जो न चा जो कॅटेगरी ना, हे जे आपल्याला 1 2 3 4 प्रकारचे न दिसतात ते आपण नंतर बघू. ठीक आहे, क ख ग घ कसं कंठातनं येतात, म्हणून त्याला कंठव्य नाव दिलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. मग जो च वग्ग आहे, च पासून सुरू होत आहे, त्याला च वग्ग, वर्गाला वग्ग शब्द आहे पालीमध्ये. वग्ग, च वग्गाला काय नाव दिले? तालव्य. की जे तुम्ही टाळू काय म्हणतात त्याला, वरती आपण तिकडनं बोलतात. च छ, तिथे जीभ अशी वर लागते म्हणून च छ ज झ. आणि हा जो झ नंतर जो न आलाय त्याला तुम्ही कसं म्हणाल? कोणी सांगेल? कसं वाचाल? य. नाकामध्ये य बोला. यला नाकात बोला. य. ठीक आहे. आता प्रज्ञा शब्द करायचा नाहीये. शब्द काय तो? पैया. पैया बोलायचा आहे. ठीक आहे, पैया. नंतर शिकू आपण आरामात. ठीक आहे, तो पैया मधला य आहे तो, लक्षात ठेवा मित्रांनो. ठीक आहे, बरोबर. मग नंतर आहे ट वग्ग. ट. पण तालव्य मध्ये येईल ना? नाही ते कोणीतरी पाली शिकले मूर्धन्यामध्ये. मूर्धन्य. मूर्धन्य लिहा. हा संस्कृत शब्द आहे, कारण की नंतर याचं कॅटेगरायझेशन केलं समजा अशा प्रकारे. ठीक आहे, हो, मूर्धन्य शब्द आहे. नंतर त थ द ध न, याला दंतव्य शब्द आहे. दंतव्य. 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 ठीक आहे. आणि मग प फ ब भ म जो आहे त्याला आपण ओठव्य म्हणतो. ओठव्य, की जे व्यंजन जो 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 आवाज आहे हा ओठात न येतो. ओठव्य. प फ ब भ म असं. ठीक आहे. आणि जी शेवटची लाईन आहे यरलव सह ळ,
याला आपण याला संमिश्रित असा त्याला शब्द आहे, संमिश्रित, की इथे काही प्रॉपर असं कुठलं कॅटेगरायझेशन नाही आहे म्हणून. ठीक आहे, माईक बंद करा. कोणाचा माईक सुरू आहे? आतिशजी. हां ठीक आहे. ओके मित्रांनो, लिहून घ्या. आणि इथे काय काय मिसिंग आहे मला सांगा. आरामात लिहून घ्या, काही घाई नाही आहे, आरामात लिहून घ्या. अविसर्गाचा, क्षत्रियाचा, त्रिशूल आणि क्षत्रिय, ऋषीचा, ज्ञानेश्वराचा, विसर्ग, क्षत्रियाचा. बरोबर. ठीक आहे. तर पालीच्या स्वरा आणि व्यंजनामध्ये आपल्याला इतकेच स्वर आणि व्यंजन सापडतात. ठीक आहे. सर माझं राहिलं लिहायचं. ठीक आहे, राहू द्या. आता हे लिहा, तिथे लाईन सोडून द्या, हे लिहा. ठीक आहे. हो, खूप छान. ते राहू द्या, मी नोट्स पाठवेल तेव्हा आरामात लिहून घ्या. ठीक आहे. आता काय होतं, एखाद्या भाषेवरती जेव्हा खूप सारे संस्कार होत जातात तेव्हा त्याच्यामध्ये बदल होतात. आणि असे बदल पुढे आपल्याला पालीमध्ये पण दिसतात. मग अशोकाच्या काळामध्ये आपल्याला श पण दिसायला लागतो, श षटकोनाचा, मग शहामृगाचा, ते पण दिसायला लागतात, जे आपल्याला स्तंभलेखांमध्ये, ओके, शिलालेखांमध्ये बघायला मिळतं. जेव्हा पुढे कधीतरी आपण समजा जर धम्मलिपीचा क्लास घेऊ तेव्हा त्याच्यामध्ये हे बघायला मिळेल अशा प्रकारे. ठीक आहे मित्रांनो. तर बुद्ध वचन त्रिपिटक जेव्हा फॉर्म झालं, कधी झालं त्रिपिटक, कधी झालं त्रिपिटकाला आकार कधी दिला, कधी? पहिल्या संगायनानंतर. कधी झालं पहिलं संगायन? अजातशत्रू. पहिलं संगायन कधी झालं? बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर. नंतर. ठीक आहे. आता हा, मग तेव्हा 300 वर्षांनी नाही, लगेच. ठीक आहे. 3 महिने. येतोय आपण पुढचा लेक्चर आपलं त्याच्यावरतीच आहे, पुढचे 2-1 लेक्चर समजा अशा प्रकार. ठीक आहे. आता मित्रांनो, ठीक आहे, कुठं तुम्ही? हां, कधीच हां, जेव्हा संगायन झालं, जेव्हा त्रिपिटक फॉर्म झालं, तर तेव्हा इतकेच स्वर आणि व्यंजन होते आणि याच्यावरतीच आधारित शब्द होते मित्रांनो. ठीक आहे. मग काही तुम्हाला यत्र तत्र समजा असे काही शब्द आहेत ते निपातामध्ये येतात समजा, जे तुम्हाला पुढे दिसतात अशा प्रकारे. पण ते या ठिकाणी फक्त त्र शब्द आहे समजा, जो त्रिपिटकामध्ये सूत्रांमध्ये तुम्हाला दिसेल, पण या ठिकाणी नाही आहे अशा प्रकारे. आता स्वर आणि व्यंजन आपण केले, आणि जे शेवटचा न आहे हे पण फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आपण संघ शब्द लिहितो तर स वरती अनुस्वार आणि घ असा संघ नाही बनत. ठीक आहे. तर हा स लिहू, मग हा आपला नाव घ्या, हा जो न चा प्रकार आहे पहिला ते लिहू, आणि मग त्याला घ लावू अशा प्रकारे, तेव्हा संघ शब्द बनतो प्रॉपर. जेव्हा तुम्ही त्रिपिटक बघाल तेव्हा अशा प्रकारे. असो, याच्यावरती येऊ आपण नंतर. आता आपण बघितलं स्वर आणि व्यंजन मित्रांनो. ठीक आहे. आता काय होतं पालीमध्ये, इथे दिसतंय तुम्हाला? हां, जसं आपण फोटो झूम करतो ना, तसं तुम्ही झूमसुद्धा करू शकता. तर काय होतं पालीमध्ये ना, आपल्याला विसर्ग आणि रफार बघायला नाही मिळत. ठीक आहे. मग उदाहरण कसं, कर्म जो शब्द आहे, कर्म शब्द तर नंतर आला, पण कम्म शब्द आहे. ठीक आहे. प्रेत शब्द जसा आपण मराठीमध्ये म्हणतो, आज प्रेताचा अर्थ आहे की एखादी मेलेली बॉडी, म्हणजे बॉडी असेल त्याला आपण प्रेत म्हणतो. पण पेत लोक आहे, पेत खाली आहे समजा, त्याला पेत शब्द वापरला किंवा पेत आहे, सांगायचा अर्थ असा की हे जे रफार आणि विसर्ग आहेत आपल्याला पालीमध्ये नाही सापडत. ठीक आहे. अशा प्रकारे बरेच शब्द असे. ठीक आहे. मग पालीमध्ये आपल्याला पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग असे 3 लिंग सुद्धा या ठिकाणी आपल्याला सापडतात. ठीक आहे. सर एक प्रश्न, सॉरी सर, ब्राह्मण हा शब्द हा म्हणजे आपण गाथामध्ये किंवा बुद्ध वचनामध्ये आपण ऐकतो. बरोबर. तर प्रोनाउन्सिएशन किंवा तो जो ब्राह्मण आहे,
तो कसं काय म्हणजे तो तिथे तुम्हाला समण ब्राह्मणच असा शब्द दिसतो सर, अशा प्रकारे. ठीक आहे. आणि ती पिटकामध्ये पण तुम्हाला असा शब्द आढळलाय, ब्राह्मण शब्द असाचा असा आढळलाय. ठीक आहे. पण तो जेव्हा त्यांनी लिहिला असेल, आज आपण कसं लिहू समजा ब्राह्मण, बरोबर, अशाच प्रकारे त्याला पोट फाडू. ठीक आहे, जे आताची गोष्ट आहे. पण तो एखाद दोन अपवाद आपल्याला सापडतात सर, ते एक्सेप्शन आहे. त्याला ब्राह्मण जसं प्रोनाऊन्सिएशन आपण आता असं करतो तेव्हाच तसं असेल, पण असे एखाद दोन एक्सेप्शन आपल्याला ती पिटकामध्ये सापडतात. मग ते काळानंतर त्याचं प्रोनाऊन्सिएशन बदललं की आपण त्याला आता असं लिहायला लागलो, हा एक रिसर्चचा भाग आहे. पण एखाद दोन शब्द आपल्याला असे सापडतात. ठीक आहे. पण त्याचं जे आपण आता ब्राह्मण शब्द बोलतो असा शब्द आपल्याला ती पिटकामध्ये सुद्धा वाचायला आढळतो अशा प्रकारे. ठीक आहे. म्हणून जसं मी बोललो इथे तुम्हाला दिसत नाही आहे, पण यत्र तत्र, बरोबर, असे काही शब्द येतील ते तुम्हाला पालीमध्ये किंवा सुत्तांमध्ये दिसतात अशा प्रकारे. ठीक आहे. असे काही एक्सेप्शन आहेत. ठीक आहे. कारण की इथे काय केलं आहे, इथे रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं आहे अशा प्रकारे. ठीक आहे. ओके मित्रांनो, आता पुढचा जो भाग आहे ना हा आहे, आणि याला तुम्ही जितका कमी वेळ लावाल पाठ करायला तेवढं तुम्ही लवकर पालीचं व्याकरण शिकाल. नीट बघा या चार्टकडे. ठीक आहे. जितका कमी वेळ तुम्ही ह्या चार्टला पाठ करायला लावाल, मी पाठ शब्द बोलतोय, रट्टा म्हणा की पोपटपंची म्हणा, ते केलेलं बरं आहे. जितक्या लवकर होईल तेवढं. याच्या पुढे पालीचं व्याकरण शिकणं थोडंफार कठीण होऊन जाईल. ठीक आहे. मी सांगेल याला कसं करायचं. याच्यामध्ये थोडंफार टेक्निकसुद्धा आहे. ठीक आहे. ते आपण बघूया. हे मी आपल्या नोट्समध्ये टाकल्यानंतर याला आधी नीट बघा, नीट वाचायचा प्रयत्न करा, आणि मग आपण याच्यामध्ये कुठलं ग्रामर लागलेलं आहे, विभक्ती. ठीक आहे. जर मराठी मीडियममध्ये आणि मराठी शिकले असाल, खूप चांगल्या प्रकारे विभक्ती माहिती असेल तर भरपूर मदत होईल याला लगेच समजायला. नाही झालं काही हरकत नाही, मास्तर आहे. पुढच्या 3-4 लेक्चरमध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊया. ठीक आहे. ओके. अशा प्रकारे मित्रांनो, आता आपण पाली व्याकरणाचा आपला हा पहिलं लेक्चर होतं. इथं आपण इंट्रोडक्शन बघितलं, स्वर आणि व्यंजन बघितले, आणि हा चार्ट मी आता नोट्समध्ये समजा टाकेल. ठीक आहे. याला नीट बघा, आणि याला कसं बोलायचं आहे मी हे पण सांगतो. ठीक आहे. कसं, आता हा तर एकच शब्द आहे जो अकारांत पुल्लिंग आहे. बुद्ध शब्द म्हणा बरं, बुद्ध शब्द बोला, बुद्ध. आता बुद्ध शब्द संपत असताना तुम्हाला काय ऐकायला येतंय? बुद्ध ऐकायला येतंय, बरोबर. करा माईक बंद. म्हणजे हा पुल्लिंग शब्द आहे, आणि हा संपतो कसा आहे, ने संपतोय, अकारांत, ने याचा अंत होतोय, बरं का. म्हणून बुद्ध अकारांत शब्द आहे. मग जेव्हा अकारांत पुल्लिंग शब्द असेल ना तेव्हा अशी विभक्ती चालते. ठीक आहे. आता मी एक शब्द आता बोलतोय, नीट ऐका. मग हा शब्द कशाने संपतो मला ते सांगा. काय शब्द आहे? लता. कशाने जर लता शब्द तुम्हाला कसा वाटतोय? पुल्लिंगी वाटतोय, स्त्रीलिंगी वाटतोय की नपुंसकलिंगी वाटतोय? काय वाटतोय? स्त्रीलिंगी वाटतोय, बरोबर. काय होतो? वेली. वेलीचा अर्थ होतो लता, लताय. ते बघू आपण. कळलं? हळूहळू पाली शिकत असताना ही अंडरस्टँडिंग डेव्हलप होत जाईल. अरे हा शब्द पुल्लिंग आहे का, हा शब्द स्त्रीलिंगी आहे का, हा शब्द नपुंसकलिंग आहे का. हळूहळू स्वतःला वेळ द्या, अंडरस्टँडिंग डेव्हलप होत जाईल. आणि जेव्हा तुम्हाला कळलं की हा शब्द पुल्लिंग आहे, स्त्रीलिंगी आहे, नपुंसकलिंग आहे, मग त्याची विभक्ती तुम्ही आरामात लावू शकतात. आणि आता घाबरण्याचं कारण नाही. ठीक आहे. आता फक्त तुम्ही बुद्ध या शब्दावरती लक्ष द्या. ठीक आहे. मग आता नाना जाधवजी, मी तुम्हाला विचारलं की बुद्ध शब्द तुम्ही पठमात चालवा. माझा प्रश्न काय असेल? बुद्ध शब्दाची एक तर विभक्ती चालवा किंवा पठमा विभक्ती सांगा. मग तुम्ही कसं वाचाल जाधवजी? थांबा, माईक बंद आहे. बघा कसं म्हणेल, बघा मी कसं म्हणेल. ठीक आहे. पठमा बुद्धो, पठम, थांबा. पठमा एक वचन बुद्धो, अनेक वचन बुद्धा.
द्वितीया एक वचन बुद्धांग. मित्रांनो जेव्हा अरे अरे रे एक शब्द एक तर राहिलंच आपलं, माफ करा इथे राहिलं, कुठे होतं इथे. या अला आहे ना आपण निगहित असं म्हणतो. काय म्हणतो? अनुस्वार नाही, निगहित शब्द आहे. आणि याला आपण कसं प्रोनाऊन्स करतो मित्रांनो? कसं? अंग नाही, अंग. म्हणून अंग कसा? बुद्धांग, धम्मांग, संघांग, बरोबर, जेतवनंग, ठीक आहे, सावथियंग. जेव्हा अनुस्वार लागेल मग तुम्ही त्याला म्हणाल की अंग म्हणाल? काय म्हणाल? अंग. नका बोलू, फक्त अंग, अंग नाही, ठीक आहे. हा अशा प्रकारे, ठीक आहे. मग मित्रांनो बुद्धंग, ठीक आहे. आता कुठं तुम्ही द्वितीया बघा, मी वाचतोय माझ्या इथे, तुम्ही माझ्या इथे आपल्या माऊसकडे लक्ष द्या, इथे कर्सरकडे लक्ष द्या. कसं? ठीक आहे बघा, पठमा एक वचन बुद्धो, बुद्धा. आता मला सांगा बुद्ध शब्दाला काय लागलं की तो बुद्धो शब्द झाला? लवकर सांगा कोणीतरी, काय लागलं? एवढं कळलं का? किती सोपं आहे, ठीक आहे. म्हणजे पठमामध्ये ओ लागलाय तर तो बुद्धो झाला. मग नर शब्द मला पठमा एक वचन मध्ये आणायचा तर मी काय म्हणेल? त्याला काय लागेल? नरो. ओ लागेल, मग तो होईल नरो. इतकंच लॉजिक आहे, ठीक आहे. मग पठमा बहुवचन मध्ये आहे बुद्धा, मग बुद्ध शब्दाला काय लागलं की तो बुद्धा झाला? बोला. कळलं आता? हेच लॉजिक आहे. मग द्वितीय एक वचन मध्ये काय आहे? बुद्धंग. काय लागलं बुद्ध शब्दाला? बुद्धंग, ठीक आहे. मग आता ठीक आहे, थोडं झालं सोपं, झालं सोपं. बुद्ध शब्द घेतला आपण, मग त्याला पठमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, छठी, सप्तमी, आलपन इथपर्यंत विभक्ती आहे. सप्तमी आणि आलपन अशा प्रकारे 8 विभक्ती आहे, ठीक आहे. मग यांच्यामध्ये एक वचन आहे आणि बहुवचन आहे. आणि या प्रत्येकामध्ये ना काहीतरी प्रत्यय लागतात, मग शब्द बदलतो आणि त्याचा अर्थ सुद्धा बदलतो, ठीक आहे. ठीक आहे, करताय मित्रांनो? घाबरू नका. पुढचे 4 आठवडे आपण इथेच आहोत आणि खूप चांगल्या प्रकारे मास्तर तुमच्याकडून करून घेणार आहे. फक्त क्लासमध्ये या, अटेन्शन द्या, ठीक आहे. काळजी करू नका, ठीक आहे. 5 महिन्यामध्ये व्हाल ना एक्सपर्ट? बोला. येस सर, येस सर. मी नाही म्हणत तुम्ही 5 महिन्यामध्ये एक्सपर्ट होणार आहे, मी नाही म्हणत 5 महिन्यामध्ये एक्सपर्ट होणार आहे. मास्तर अजून 12 वर्ष एक्सपर्ट नाही झालाय, अजूनच अभ्यास सुरू आहे. सांगायचा अर्थ असा मित्रांनो, आपला अभ्यास सुरू होऊन जाईल, ठीक आहे. अभ्यास सुरू होऊन जाईल. हे 5-6 महिने संपेपर्यंत तुम्ही छोटे छोटे वाक्य करायला लागाल. जेव्हा तुम्ही सुत्त वाचाल ना, आता समजा 5-6 महिन्यानंतर, आणि मी सांगितल्या प्रकारे चांगला अभ्यास केला आणि स्वतःहून अजून काही चांगला अभ्यास केला, तर याची मी गॅरंटी देऊ शकतो की सुत्ताचे 40 ते 50% शब्द म्हणा, वाक्य म्हणा, व्याकरण तुम्हाला आरामात जमायला लागेल, ठीक आहे. पण कधी होईल? जर ह्या क्लासमध्ये तुम्ही 100% दिलेला होमवर्क केलात. मग लग्न होतं, असं होतं, तसं होतं, पाहुणे होते, असे खूप सारे कारणं ते येतीलच. माझ्याकडे पण असतील, तुमच्याकडे असतील. पण असं काही झालं तर लगेच स्वतःला स्पीडमध्ये कव्हर करून क्लासला बरोबर जॉईन करा, होमवर्क करा. तुम्हाला असं वाटत असेल अरे हा क्लास तर 5-6 महिने चालणार आहे, माईक बंद करा. मग मास्टर त्या आम्हाला नोटसुद्धा देणार आहेत. माझ्याकडे पालीच्या व्याकरणाची 5 पुस्तकं आहेत आणि मग मास्टर आम्हाला व्हिडिओसुद्धा अवेलेबल करून देणार आहे. आम्ही आरामामध्ये पाली शिकून घेऊ. मित्रांनो, होत नाही. अनेक लोकांचा अनुभव आहे, होत नाही. हे चालूमध्ये इतरांना बघून, इतरांकडनं मोटिवेशन घेऊन सोबत खूप अभ्यास होऊन जाईल. म्हणून क्लासमध्ये कन्सिस्टंट राहा. आपण खूप रिव्हिजन करणार आहोत, ठीक आहे. खूप चांगल्या प्रकारे हा मित्रांनो क्लास होणार आहे. घाबरू नका.
खूप सोपं करेल मी पालीचं व्याकरण तुमच्यासाठी, खूप सोपं करेल. इथे कोणी 5वी शिकलेला पण आहे, कोणी PhD पण आहे. ठीक आहे, डोंट वरी, खूप चांगल्या प्रकारे समजेल. ठीक आहे, अशा प्रकारे घाबरू नका. इतका मोठा चार्ट मास्तराने पहिल्याच दिवशी दाखवला म्हणून घाबरू नका. आपण एक एक गोष्ट आरामात बघणार आहोत, आरामात शिकणार आहोत. ठीक आहे, मग मी आता असं विचारलं, अरे सप्तमीमध्ये हे काय नवीन शब्द दिसले मला, बुद्धे, बुद्धम्ही, बुद्धस्मिंग. तर मला सांगा या बुद्ध शब्दामध्ये काय काय लागलं की ते बुद्धे झालं, बुद्धम्ही झालं आणि बुद्धस्मिंग झालं. काय काय लागलं याच्यामध्ये? थांबा मी विचारतो. थांबा माईक बंद करा, माईक बंद करा. जे अरुणाजी, काय नाव आहे पूर्ण इथे, अरुणा इंगोलेजी, सांगा बरं बुद्ध शब्दामध्ये काय काय लागलं की ते बुद्धे झालं, बुद्धस्मिंग झालं, बुद्धम्ही झालं. काय दिसतंय तुम्हाला? बघा काहीतरी लागलंय, शेवटी काहीतरी शब्द अक्षर लागलेत. करा प्रयत्न. तुमचा माईक बंद आहे, माईक सुरू करा. जी सांगा, माईक बंद आहे तुमचा. नाही, काय नाव आहे? ए आणि मी लागलाय. अजून एक राहिले तिथे बघा, बुद्ध स्मिंग लागलाय, अर्धा स त्याला म आणि पहिली विलांटी आणि अनुस्वार समजा निघायत, बुद्ध स्मिंग. मित्रांनो अशा प्रकारे आता मला सांगा, तुम्हाला कुठे काही शब्द सारखे सारखे दिसत आहेत का? कुठेतरी बघा बरं, आलापन मध्ये सारखे दिसत आहेत. अजून बघा चतुर्थी छट्टी मध्ये बघा, एक वचन बहुवचन मध्ये श्रद्धाजी दिसताय का तुम्हाला? बहुवचन मध्ये काही शब्द सेम सूर्यकांतजी, सुनीता मॅडम बघा. इतरांनी कॅमेरे का बंद केले? इतरांनी छठी आणि चतुर्थी मध्ये स कॉमन आहे सर. काय कॉमन आहे? काय वाचाल तो शब्द? शब्द बुद्धस्स. ठीक आहे, हे आपण जेव्हा विभक्ती शिकू ना तेव्हा शेवटच्या अक्षरावरती थोडा जोर द्यायचा. बुद्धस्स. आणि छट्टीमध्ये पण बुद्धस्स दिसतोय, व्हेरी गुड. आणि आता अनेक वचन मध्ये बुद्धी ही बुद्धी आणि पंचमी मध्ये बुद्धी ही बुद्धी भी. क्या बात आहे. आणि बघा चतुर्थी छट्टी मध्ये काही सेम दिसतंय. काय दिलंय देवाचा? बुद्धस्स. अनेक वचन मध्ये बुद्धानंग, परत छट्टी मध्ये बुद्धानंग, चतुर्थी छट्टी मध्ये. बघा मास्तराने आधीच खूप सोपं करून टाकले, आता थोडं कलर्स वापरून. ठीक आहे, आता आपल्याला हेच बघायचं आहे की या अक्षराला काय लागलं की तो अक्षर काय झाला. ठीक आहे, इतकं आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, आणि मग मित्रांनो काय होईल माहिती आहे? मग तुम्हाला याचा अर्थ समजायला लागेल. ठीक आहे, मी म्हणतो अरे बुद्धांग शरणं गच्छामि, मी कोणाला शरण जातो? बुद्धाला. जरी बुद्धाला शब्द आहे पण तो आदरपूर्वक शब्द आहे, अशा प्रकारे. ठीक आहे, बरोबर. बुद्धांग शरणं गच्छामि, मी बुद्धाला शरण जातो. कळलं का आता? जेव्हा द्वितीया विभक्ती लागते, द्वितीया एक वचन, माईक बंद करा. जर द्वितीया एक वचन लागलं, शब्द झाला काय? बुद्धांग. आणि बुद्धांचा अर्थ काय होतो? बोला सगळ्यांनी. बुद्धाला. शरण. एक गाथा आहे. थांबा. एक गाथा आहे. बुद्धांना यांनी क्वेश्चन. हा ठीक आहे, आता माईक बंद करा. एक गाथा आहे. एच बुद्धा अतीताच, एच बुद्धा अनागता. मग बुद्धा शब्द एक वचन आहे की अनेक वचन आहे? आणि तुम्हाला हे कुठे दिसतोय सांगा बरं लवकर. अनेक वचन. कुठे दिसतोय? मध्ये दिसला का? एच बुद्धा अतीताच. जे बुद्ध सारे बुद्ध ऐका, जे ऐका अनेक वचना एच बुद्धा, बुद्धा अनेक वचन. मित्रांनो अनेक वचन प्रथम विभक्ती. ठीक आहे, एच बुद्धा.
मग म्हणतो एज बुद्धा, जे काही बुद्ध, मग किती खूप सारे बुद्ध मागे होऊन गेलेत भूतकाळामध्ये, आणि एज बुद्धा अनागता, ठीक आहे, आणि जे काही बुद्ध भविष्यामध्ये होणार आहे, बच्चूपन्नाचये बुद्धा अहं वदामि सर्वदा, ठीक आहे, अशा प्रकारे. मित्रांनो झालं का? 2 शब्द झाले इथेच, कळतोय थोडा सेन्स झाला, कळलं? ठीक आहे, बरोबर. खूप साऱ्या गाथेंचे आपण म्हणजे मध्ये मध्ये शब्द घेऊया, ठीक आहे. अजून काय शब्द आहे? ठीक आहे, बघूया आपण. ठीक आहे, चला बघा आता नीट बघा. बुद्धानंग शासनंग, बुद्धानंग शासनंग काय अर्थ आहे तुम्ही सांगा आता. बुद्धानंग शासनंग, कुठली विभक्ती घ्याल? चतुर्थी, चतुर्थी अनेक वचन. मग ते बुद्धांसाठी होतंय, बुद्धांचं शासन. छठी. आता मित्रांनो बुद्धस्थ शब्द तुम्हाला 2 ठिकाणी दिसतोय, चतुर्थी मध्ये आणि छठी मध्ये पण. याचा अर्थ वेगळा आहे. हा कसा ओळखायचा हे पुढे कळेल, डोंट वरी, ठीक आहे. मग आजचा होमवर्क काय होमवर्क आहे आज? काय करा, बुद्ध शब्द काय करायचा आहे, बुद्ध शब्दाची विभक्ती लिहायची आहे. कसं? जे वरती दाखवलं अशा प्रकारे असंच लिहायचं आहे. असंच, हा पहिला 1 2 3 4 5 अशा प्रकारे 5 तुम्ही हे करा, कॉलम करा, अशाच प्रकारे लिहायचं आहे, ठीक आहे. आणि हा दुसरा एक चार्ट अशाच प्रकारे लिहायचा आहे. आणि होमवर्क ग्रुपमध्ये लिहून पाठवायचा आहे पुढच्या क्लासच्या आधी, ठीक आहे. आता सप्तमी मध्ये जे आपण बुद्धस्मिंग शब्द वापरला आहे, मग याचा अर्थ काय होतो बघा. काय दिसतोय तुम्हाला? भेले मॅडम सांगा. बुद्धे, बुद्धम्मी, बुद्धस्मिंग याच्यामध्ये या शब्दाचा अर्थ काय होतो? बुद्धांमध्ये. बुद्धामध्ये समजा तो एक वचन आहे, आणि अनेक वचन मध्ये ज्याचं नाव घेतलं त्यांनी बोला, ज्याचं नाव घेतलं त्यांनी बोला, ठीक आहे. आणि मग जेव्हा मी अनेक वचन म्हणेल की मला बुद्धांमध्ये शब्द वापरायचा आहे, मग कल्याणी मॅडम मी कुठला शब्द वापरेल? बुद्धांमध्ये. त्यांचाच आवाज आला पाहिजे. कल्याणी मॅडम कॅमेरा सुरू करा, माईक सुरू करा, मग दुसरा आवाज. जे बुद्धांमध्ये मला बोलायचं आहे. बुद्धेसु. बरोबर मित्रांनो, होतंय का? थोडं कनेक्ट जमतंय का मित्रांनो? ठीक आहे, ठीक आहे. एवढंच करायचं आहे. इथे आपल्याला भरपूर मेहनत घ्यायची आहे आणि मास्तर तुमच्याकडनं करून घेईल, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओके, अशा प्रकारे मित्रांनो आपलं हे पहिलं लेक्चर आपण थोडं पाली भाषेचं काय थोडंफार बघितलं, मग स्वर बघितले, व्यंजन बघितले. आणि कुठला शब्द होतो हा बुद्ध शब्द? कुठला? पुल्लिंगी, नपुंसकलिंगी, कुठला? अकारांत काय? अकारांत पुल्लिंग शब्द होता मित्रांनो. तर हे आपण बुद्धानंग चतुर्थीमध्ये अनेक वचन पण येत आहे आणि षष्टीमध्ये बुद्धानंग अनेक वचन पण येत आहे. तर हे कोणतं म्हणजे एतंग बुद्धानंग शासनंग हे मला नाही समजलं, म्हणजे कुठल्या कशामध्ये कॅटेगराईज मध्ये? आता एतंग बुद्धानंग शासनंगचा आधी मला तुम्ही अर्थ सांगा. हेच बुद्धांचं धम्म आहे किंवा हेच बुद्धांचं शासन आहे किंवा धम्म आहे? हीच बुद्धांची शिकवणी आहे. झालं सुरू. ऐका थांबा, आरामात घ्या. ते छठी मध्ये येईल आणि नंतर आपण एक एक विभक्ती खूप आरामात घेणार आहोत, ठीक आहे. काळजी करू नका, ठीक आहे, चालेल. आता मित्रांनो जो होमवर्क दिलाय तो होमवर्क आपण लवकरात लवकर क्लासमध्ये पाठवाल अशा प्रकारे, ठीक आहे मित्रांनो. मग काय करणार आहे आपण पाली भाषा शिकून? काय करणार आहे पाली भाषा शिकून?
सर माझा क्लास अर्ध्यात आता व्हिडिओ बघा. जास्त काय शिकवलं नाहीये. परत पुढचे 4 लेक्चर तर हे चालणार आहे. व्हिडिओ बघा. ठीक आहे. हा हॅलो. बरं ठीक आहे. त्यात समजेल ना सर? हॅलो. समजेल. हा बोला, कोण बोलतोय? इतरांनी माईक बंद करा. हॅलो सर. जी बोला. हा पाली भाषा शिकून येत्या जनगणनेमध्ये तुमची प्राकृत भाषा कोणती जर विचारलं तर पाली भाषा सेन्सस मध्ये, कारण पाली भाषा ही यावेळेस जनगणनेच्या रजिस्टर मध्ये भाषा आहे, त्यामध्ये पाली ही नोंद अवश्य करा आपण. ठीक आहे. अजून तर ती पिटिका मधील अर्थ समजण्यास मदत होईल. अजून बुद्ध वचन समजण्यासाठी उपयोग होऊ शकतो सर पाली भाषा शिकल्यामुळे. ठीक आहे. अजून ग्रंथ वाचायला मदत होईल सर. ग्रंथ वाचायला मदत होईल. कशाला पण? पाली भाषा शिकायची आहे, बुद्ध वचन शिकायचंय, ग्रंथ वाचायचे का? धम्म समजण्यासाठी सर. धम्म का समजायचं आहे? आपल्याला समजायचं आहे, दुसऱ्यांना समजून सांगायचं आहे, त्यासाठी. समजून इतरांना पण निब्बाणापर्यंत पोहोचायचं आहे. समजावायचं, इतरांना समजावायचं आहे. इतरांना समजावता येईल म्हणून शिकून आपल्याला निब्बाणापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करायचा आहे. साधू मित्रांनो, काय झालं माहिती इतक्या काही वर्षांमध्ये, मागच्या 10-1 वर्षांमध्ये माझं MA पाली झालंय. मी इकडनं पाली घेतलंय, इकडनं पाली शिकले. हो, आम्ही जातो पालीला ह्या युनिव्हर्सिटीमध्ये, ह्या क्लासेसमध्ये. आता खूप गर्दी झाली आहेत. MA पाली माझं पण पाली झालंय. का? समाजात दाखवायला, मिरवायला. पाली झालं, आम्ही पाली शिकलोय. हो, माझं पण MA पाली आहे. अशा डिग्र्या वाटल्या लोकांना, PhD पण वाटल्या पालीमध्ये. ठीक आहे, वाटल्या बोलतोय मी, वाटल्या आहेत. मला लोकांचे फोन येतात, सर मी PhD करतेत, माझा असा विषय आहे. ठीक आहे, तुम्ही ते सुद्धा वाचा. मग म्हणजे हे असं इतकं कॉमन सुद्धा की जे एका चांगल्या व्यक्तीला माहिती असतं. सर हे कुठल्या पुस्तकामध्ये? म्हटलं इथे घ्या. पण मग सर मला तुम्ही पुस्तकाचं नाव सांगा का? तुम्ही ट्रान्सलेशनचं नाव सांगाल? इथे सुरुवात आहे लोकांची, आणि ते लोक PhD करतायत. असं एक उदाहरण नाही, असे बरेच उदाहरण आहेत. सांगायचा अर्थ असा की खूप काही करू शकलो असतो आपण, माईक बंद करा, मागच्या काही वर्षांमध्ये, जे नाही झालं. आणि याच्यामध्ये उपासक मंडळी आणि भिक्षू मंडळी यांचं पण बरंच मोठं योगदान नाहीच आहे समजा. ठीक आहे, अशी गोष्ट आहे. आज या ठिकाणी कुणीतरी चिवरधारी पाहिजे होता की जो खूप चांगल्या प्रकारे पाली शिकवता किंवा शिकवत असला असता, अभिधम्म शिकवत असला असता. त्यांच्याकडनं हजारो भिक्षू चांगल्या प्रकारे पाली शिकत असले असते, आणि मग अशा भिक्षूंकडनं आम्ही शिकत असलो असतो. असं चित्र आज पाहिजे होतं. दुर्दैव की एक वर्ष 30-31 वर्षाच्या व्यक्तीला असं फुल टाईम पाली शिकवावं लागतंय. ठीक आहे, असो, हा माझा आक्रोश नाही आहे. सांगायचा अर्थ असा की चित्र खूप चांगलं असू शकलं असतं. असो, पण भविष्यामध्ये चित्र बदलेल का? आम्ही ही संघाकडनं अपेक्षा करू शकतो का? आहेत भंतेजी, बरोबर ना? इतकी तर अपेक्षा आम्ही करू शकतो. ठीक आहे की बुद्ध वचन शुद्ध स्वरूपामध्ये राहील, आम्हाला शुद्ध स्वरूपामध्ये बुद्ध वचन ऐकायला मिळेल. शुद्ध स्वरूपामध्ये दसशिलाचं खूप चांगल्या प्रकारे पालन करून, 227 नियमांचं खूप चांगल्या प्रकारे पालन करून, आम्ही दिलेल्या दानाचं आम्हाला खूप मोठं फळ मिळावं, आणि खूप चांगल्या प्रकारे शुद्ध स्वरूपामध्ये आम्हाला धम्म ऐकायला मिळावा. एक आम्हा उपासकांची एक मर्यादा, एक लिमिट आहे. ठीक आहे, पण चिवराची खूप मोठी ताकद आहे. ठीक आहे, चिवर खूप काही करू शकतं. ठीक आहे, अशी गोष्ट आहे. तर हे चित्र बदलेल का पुढच्या काही वर्षांमध्ये? पुढच्या काही समजा 5, 10, 15, 20 वर्षांमध्ये इतकी अपेक्षा आपण करू शकतो. आणि झालं काय मित्रांनो, हे तुम्हाला आणि मलाच करायचं आहे. ठीक आहे, जर आपण हे समाजामध्ये मिरवायला पाली शिकतोय, मग आम्ही पालीचे क्लासेस लावले, मग आम्ही पालीच्या डिग्र्या घेतोय, MA करतोय, PhD करतोय, मग ते काही कामाचं नाही आहे. अशी गर्दी आता समाजामध्ये तुम्हाला भरपूर दिसणार आहे आणि दिसते. ठीक आहे, अशा प्रकारे. आता मित्रांनो, सांगायचा अर्थ असा,
जर आपल्याला असं वाटतं की तुमच्यापर्यंत धम्म हा चांगल्या स्वरूपामध्ये आला पाहिजे, नीट स्वरूपामध्ये धम्म समजेल, शुद्ध स्वरूपामध्ये धम्म समजेल, तर मित्रांनो तुम्हाला आणि मलाच मेहनत करायची आहे. कसं करायचं आहे? जास्त काही नाही करायचं आहे, फक्त पाली भाषा शिकायला सुरुवात करायची आहे. पुस्तकं वाचायला सुरुवात करूया, त्याला चांगल्या प्रकारे समजूया, आणि ॲटलिस्ट आपल्या घरामध्ये एक कोणीतरी चांगला व्यक्ती की ज्याला एक ॲव्हरेज अबोव ॲव्हरेज पालीचं ज्ञान आहे, बस एवढंच. तो एक व्यक्ती झाला ना, आणि ती व्यक्ती जर एखादी महिला असेल ना, तर खूपच छान. मुलगी शिकली, प्रगती झाली, तिचं वर्णन बघून, त्यांचा अभ्यास बघून इतरांना मोटिवेशन मिळेल. मग ते आपल्या आचरणामध्ये दिसेल, सेलामध्ये दिसेल, समाधीमध्ये दिसेल, पैंगेमध्ये दिसेल मित्रांनो. आणि पुढच्या 5, 10, 15, 20 वर्षामध्ये चित्र भरपूर बदललेलं असेल. ठीक आहे. मग धम्म फक्त बोलण्याची गोष्ट नसेल, तर धम्म ही आचरणातनं दिसेल. काय म्हणतात? बरोबर बोललो, काही चुकीचं बोललो, काही जास्तच बोललो मास्तर, बरोबर? काय वाटतं? आपलं मत सांगा. बरोबर. मला जे चित्र दिसतं ते मी चित्र बरोबर आहे. मला जे चित्र दिसतं बरोबर. कोणावरती आक्षेपी घ्यायचं नाहीये, कोणावरती कटाक्षे काही करायचं नाहीये. जे चित्र आहे ते चित्र आहे मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारे. बरोबर. ठीक आहे. चला, हे आपलं आजचं पहिलं लेक्चर होतं मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला उद्यापर्यंत समजा मिळेल, उद्या संध्याकाळपर्यंत नोटसुद्धा मिळेल. होमवर्क लक्षात ठेवा. आज उद्यामध्ये मी त्याची PDF फाईलसुद्धा ग्रुपमध्ये टाकेल. माईक बंद करा सगळ्यांनी. आपला अंतिम ध्येय आहे, बाबासाहेबांनी धम्म दिला आपल्याला, धम्म सांगितला. काय धम्म? सील समाधी पैया आहे ना. फक्त याला समजण्याचा प्रयत्न करूया. अरे समाजाचं सोडा, समाजाने हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, मी काय करेल, माझं कसं भलं होईल, माझ्या मुलांचं कसं भलं होईल, बस याच्यावरती आपण फोकस करूया. हळूहळू हळूहळू समाजामध्ये सुद्धा बदल दिसायला लागेल. बस इतकं सोपं उदाहरण आहे, इतकं सोपं करायचं आहे. काही मोठं करायची गरज नाही आहे. स्वतःपासून सुरुवात करू, घरापासून सुरुवात करू, शिलापासून सुरुवात करू, बुद्धवचनपासून सुरुवात करू. साधुकारे आपलं हे पहिले लेक्चर होतं. ठीक आहे. पण त्याची बोलाल 2 शब्द. सर मला बोललात सर? नाही, सुमेध भंतेजी आहेत. जी सुमेध नागसन. हॅलो सर. जी भंतेजी बोलाल शेवटी. हा, ते शेवटचं आहे. मी पूर्ण प्रवासात असताना सुद्धा मी पूर्ण लेक्चर कव्हर केलंय. जी जी जी. नोट्स मला पण करायचे. जी जी. आणि म्हणजे आपलं मराठी आई शिकण्यापेक्षा म्हणजे शिकलो, पण आता त्याच्यामध्ये कमी जास्त झालंय आता हे पालीमध्ये, तर ते कव्हर करायचंय है ना. तर ते पण आम्ही करून घेतो. आणि तुम्ही एक खंत व्यक्त केली की 30-31 वर्षाच्या मुलाला म्हणजे हे धम्मच काम करावं लागलं. निश्चितच तुमचं काहीतरी कुशल कर्म आहे, तुमचं फार मोठं पुण्यकर्म आहे की तुम्हाला पूर्ण धम्म जसा बुद्धांनी सांगितलाय तसा पुढच्या लोकांना सांगता येतो. आणि सर असं पण होऊ शकतंय की तुम्ही एखादा प्लॅन मोठा करा. एक तुम्हाला जसं वाटतंय ना की भिक्षू संघाची एक फार आपली मोठी प्रशिक्षित भिक्षू संघाची एक मोठी टीम असावी, तर त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तुमच्याकडे वेळ आहे, वय आहे आणि अभ्यास पण आहे, तर त्याच्यामध्ये आपण सहकारी म्हणजे त्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून करूया. आणि आपले सगळे सर वगैरे आहेत त्याच्यामध्ये. जास्तीच न काही बोलता मी एवढंच बोलतो, तर आपण चांगला हाच कोर्स करू. आमच्याकडनं अभ्यास करून घ्या तुम्ही. डबल 3 वेळेस वाटलं तर आम्हाला सांगा तुमचं होमवर्क राहिलंय पाठवा म्हणून, कारण माझं पहिलंच पण लेक्चरचे होमवर्क राहिले. मी ते आता आजच थोडं व्यस्त असल्यामुळे ते करू शकलो नाही. उद्यापासून रेग्युलर करून घेतो सर. ठीक आहे. पहिल्या पाली बॅचचे कोणी आहे? पहिल्या पाली बॅच मधले आमचे पाईकराव साहेब आहेत, बोलतील का ते 2 मिनिट? जी जी बोला बोला. कोण साहेब बोला. पाईकराव सर आहेत का? नाही आहे. अच्छा ठीक आहे. होते ते बहुतेक बोलत.
ओके मित्रांनो, चालेल. बनतेजी खूप खूप धन्यवाद. चालेल. ठीक आहे, करू आपण अभ्यास. आता झाले 8:30. आता आपण भेटूया. पुढचा जो क्लास आहे आपला त्यावेळेस 28 तारीख दिली आहे. एक आपण शेड्यूल बनवला आहे, तो शेड्यूल मी ग्रुपमध्ये टाकेल. ठीक आहे, एक स्क्रीनशॉट शेअर करेल, तो इतरांना पण आपल्या स्टेटसवर ठेवा किंवा लोकांना सांगा आपण पाली शिकतोय. अजून कोणी मोटिवेट झालं तर त्यांनासुद्धा क्लासमध्ये आपण ॲडमिशन देऊ. पुढचे 2-3 आठवडे, एकदा 2-3 आठवडे झाले आपण थोडं पुढे गेलो तर मग इतरांना ॲडमिशन देणं थोडं कठीण होऊन जाईल. म्हणून ज्यांना ह्या कोर्सबद्दल सांगायचं आहे तुम्ही त्यांना सांगू शकतात. बरोबर. अशा प्रकारे पुढचे 2-1 आठवडे आपण भरपूर रिव्हिजन करणार आहोत जे आपण शिकलो होते. अशा प्रकारे चालेल. काही फीडबॅक असेल मला पर्सनली पण पाठवू शकता, ग्रुपमध्ये पण पाठवू शकतात. क्लास कसा वाटला ते सुद्धा क्लास आपल्या ग्रुपमध्ये सांगू शकतात. ठीक आहे. बाकी आपल्याला खूप चर्चा करायची आहे, खूप बोलूया, खूप डिस्कशन करूया. ठीक आहे. आज पुरता इतका आपण ठेवूया. चालेल. आपण खूप साधुवाद सर, खूप साधुवाद. जी धन्यवाद. धन्यवाद साहेब. ठीक आहे. जी एक्साइटमेंट आज मला पहिल्या क्लासमध्ये दिसली आहे ना ती शेवटपर्यंत पाहिजे बरं का. लोक गायब होतात. ठीक आहे बनतेजी, लोक गायब होतात बरं का. हा पण मी मास्तर थोडा वेगळा आहे. ठीक आहे, मी असं पकडून ठेवलं सगळ्यांना, फक्त गायब होऊ नका. ठीक आहे. चला. 2 नंबरचे डॉक्टर आहेत तसं गोष्ट सांगितली होती ना सरांनी. 2 प्रकारचे कोच असतात ते आपण बघूया. 2 नंबरचे नाही, 2 प्रकारचे कोच असतात. आपण बघूया ते पुढच्या वेळेस मी सांगतो त्याचा अर्थ काय ती स्टोरी आहे. अशा प्रकारे मित्रांनो. ठीक आहे, आपण पुढच्या शनिवारी भेटूया संध्याकाळी 7 वाजता. होमवर्क काय मी ग्रुपमध्ये टाकेल आणि होमवर्क वेळेवर करा. हे लेक्चर पुढचे 4-5 लेक्चर फार महत्त्वाचे आहे, मिस करू नका. इतरांना कोणाला आणायचं असं क्लासमध्ये त्यांना क्लासबद्दल सांगा. ठीक आहे, चलेगा, ठेवायचं मग. ठीक आहे. भेटूया आपण शनिवारी. एक छान आपण